पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते माद्रिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणं निधाय हृदये यां देशभक्तां मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकितरा या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय। तद्दूरेऽस्ति तदन्तिकेऽस्त्यपि च तद्बाह्ये तथाभ्यन्तरे तन्नैजत्यतचैजतीति निगमो जानात्यजानन् परम्। एवेत्तं वचनं विसङ्गतमिदं बोद्धुं न शक्ता वयं। जानेऽहं त्विदमेव मे हितकरं माता पिता नः शिवः। काही माणसांना असंबद्ध बोलायची फार सवय असते. काय विषय काय चाललाय आणि आपण काय बोलतो याचं काहीच भानच नसतं. म्हणजे मद्यपी बोलतो तितका बेसावध नसतो, तितका बेशुद्धीत नसतो, पण तरी आपण काय बोलतोय, कुठं बोलतोय, कोणाला बोलतोय याचं काही भान राहत नाही त्याला. एका पाठोपाठ एक दोन वाक्य विसंगत बोलली जातात. आता हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं माणसांचं होतं तर समजू शकतो किंवा ती बुद्धीची कुवतच तेवढी म्हणता येईल. पण ब्रह्माचं वर्णन करताना असं खरं ना, ब्रह्माचं वर्णन करताना सुद्धा ईशावास्य उपनिषदाने स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तके तदंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्य बाह्यतः तदेजति तन्नेजति. ते हलतंय आणि ते हलत नाही. म्हणजे म्हणून म्हटलं की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी जर म्हटलं तर असं काय बोलतोय सुरेवड्यासारखं, एक वाक्य असं बोलतो एक वाक्य असं बोलतोयस असं म्हणलो असतो की नाही आपण, त्या माणसाचा उपहास केला असता की नाही, त्याच्या बुद्धीची कीव केली असती की नाही. पण आता हे ब्रह्माचं वर्णन उपनिषदातून येतं तेव्हा त्याच्या संबंधी काय म्हणणार आपण. म्हणतात तिथे अशी परस्पर विरोधी वचनं जी आहेत, तद्दूरेस्ति तदंतिकेस्त्यपि च तद्बाह्ये तथाभ्यन्तरे, की ते दूरही आहे आणि जवळही आहे, ते आतही आहे आणि बाहेरही आहे. मला सांगा, जे आत आहे म्हटलं तर बाहेर आहे या शब्दाला काही अर्थ राहील का? किंवा ते दूर आहे म्हटलं तर जवळ आहे या शब्दाला काही अर्थ राहील का? तन्नैजत्यतचैजतीति निगमो जानात्यजानन् परम्. की जो त्याला जाणतो तो जाणत नाही, जो जाणत नाही म्हणतो तो त्याला जाणतो. आता म्हणजे किती परस्पर विरुद्धता किती असावी. पण हे वरूनच चालत आलेलं. आपण आता केनोपनिषद वाचलं परवा, त्याच्यामध्ये आले की यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसा, यस्या मतम तस्य मतम, की अमतम ज्यांनी हे जाणलं नाही, ज्यांनी याचं मनन केलं नाही असं म्हणतो त्यांनीच ते केलंय म्हणत, आणि ज्यांनी केलंय म्हणतो त्यांनी ते केलेलंच. हे कसं समजून घ्यायचं. देवेतम वचनम तदेजती तन्नैजत्यत चैजती. तिथे कशी सांगितलं की ते हलतंय हलत नाही, ते दूर आहे ते लांब आहे, ते आत आहे ते बाहेर आहे. हे सगळे परस्पर विरोधी वचन आहे. जानात्य जान, जो जाणलं म्हणतो त्यांनी खरं जाणलंच नाही, त्याचं भाषांतर
उपनिषदात ह्या मंत्राचं भाषांतर जवळजवळ ज्ञानेश्वर महाराजांनी केले की येत जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नाही. आम्हाला कळतंय असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा आम्हाला काहीच कळत नाही. त्या मनोबोधामध्ये आपण एक गोष्ट लिहिली, राजेश्वर शास्त्री द्रविडांची, म्हणजे आत्ता जे द्रविड शास्त्री आहेत ज्यांनी हा मुहूर्त काढून दिला आपल्या रामजन्मभूमीसाठी. रामजन्मभूमीसाठी नाही, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी. रामजन्मभूमी जन्मभूमी नाही, जन्मभूमी ती आहेच, पण मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन त्याचा मुहूर्त काढून दिला. त्यांचे वडील, आपण जर त्यांचा चांगला परिचय होता, तर त्यांनी एक आठवण त्यांची दिलेली आहे मनोबोधामध्ये. जानात्य जानन परमच्या संदर्भात मला आठवण आली आहे त्यामुळे सांगते की महाराष्ट्रातून पुण्यातून एक साहित्यिक त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले मला काही साहित्यशास्त्राच्या संबंधातल्या शंका आहेत, मी तुमच्याशी बोलू का? कारण तुमचा तो विषय नाही, तुमचा न्यायशास्त्राचा विषय आहे. द्रविड शास्त्रीचा विषय न्यायशास्त्राचा होता, तर तुमचा तो विषय नाही आहे, तर तुम्हाला विचारू का शंका? म्हणजे विचारा, तुमचं समाधान मला करता येईल असं नाही, फारशी त्यातली माहिती असं नाही, पण त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचा अभ्यास झाला असताना मी त्यांच्याबरोबर बसत होतो, त्यामुळे काही थोडंसं कानावर पडलंय, तुम्हाला काही सांगता आलं तर बघ. आणि त्यांनी एक एक आपल्या साहित्यशास्त्रातल्या उणीवा सांगाव्यात त्या साहित्यिकांनी, आणि ह्यांनी त्याचे पुरावे द्यावेत की हे इथं कसं आहे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या वाङ्मयामध्ये हे इथं कसं आहे. म्हणजे त्याचंच उघडं पडलं अज्ञान त्या साहित्यिकाचं. पण हे न्यायशास्त्राचे अभ्यासक असून स्वतःकडे मोठेपणा, हो हो मला ते पण येत आहे विचारा असं नाही म्हणले. त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर बसलो तो म्हणाले काही येत असेल तुम्हाला सांगतो सगळं, जे स्वतः सगळं जाणून आहे, पण मी जाणलं असं म्हणत नाही. जानात्य जानन परम देवेतम वचनम विसंगतमिदम बोद्धुम न शक्ता हवय. आपण म्हणाले कितीही विसंगती वचनातली, आम्ही तर काही जाणू शकत नाही. जाने आम्ही काय जाणतो, जाने हम त्विदमेव मे हितकरम माता पिता न शिवा. हे भगवान शंकरा, मी एवढंच जाणतो म्हणाले की आमचं हित करणारे आईबाप तुम्ही आमचे आहात, आमचं हित तुम्हाला कळतं. आणि म्हणून ते मी नेहमी टागोरांचं जे वाक्य सांगते ना, गुरु टागोरांचं नाही, नानकांचं, गुरु नानकांचं, की सज्जनांच्या संगतीत राहून सत्पुरुषांच्या संगतीत राहून तुम्ही काय मिळवलं? एवढे ग्रंथाचा साठा भेट दिलेले त्यांनी लिहायचे, त्यांना भेट द्यायची, विक्री नाहीच ना ग्रंथाची भेट. मग सांगते हरिद्वारमध्ये असे कित्येक आश्रम आहेत, असे धूळ खात विक्रीची पुस्तकं सगळी पडलेली होती, कित्येक आश्रम आहेत असे. काय सांगू, हां म्हणाले तुम्ही सत्पुरुषांच्या संगतीमध्ये काय मिळवलं? राहायची सोय नव्हती, एक उत्तम बिल्डिंग त्यांनी मला बांधून दिली, हे मिळवलं. निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता नव्हती, ते निवडून आलो, हे मिळवलं. काय मिळवलं काय? म्हणाले जो प्रभू कीनो सो भल मानो यही सुमती साधू ते पाहिजे. भगवंत जे करतोय ते माझ्या हिताच आहे, ही जी वृत्ती आहे ती म्हणाली मी सत्पुरुषांच्या जवळ गेली. कधी भगवंत आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि तो जे करेल ते आपल्या हिताच असेल याच्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास कोणी संपादन करून दिला? मला सत्पुरुषांच्या संगतीत मिळाला, त्यांच्या अनुभवातून मिळाला, की त्यांनी अनुभवाने ठरवून टाकलं, त्यांनी अनुभवाने निश्चितपणाने सांगितलं, त्यांचे अनुभव होते. काय सगळेच अनुभव आपण स्वतः घ्यायचे असतात असं नाही. पुण्याला ते मॅजेस्टिक गप्पा म्हणून एक उन्हाळ्यात वर्ग असतात, जसं वसंत व्याख्यानमाला असते तसं ते मॅजेस्टिक गप्पा म्हणून एक नारायणपेठेमध्ये आहे, संस्थांचं नाही. तर तिथे एक ज्ञानेश्वरीवर परिसंवाद होता आणि एका वक्त्याने सांगितलं की ज्ञानेश्वर सुद्धा असं वाटतं की
गृहस्थ धर्माची काही त्यांनी सुख उपभोगली असली पाहिजे अशा उपमा काही ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर हे वेगळे असले पाहिजे. आणि अशा तऱ्हेच्या उपमा रूपक ज्याच्यात आहेत, ज्याचा गृहस्थ धर्माशी संबंध आहे, प्रपंचाशी संबंध आहे, संसाराशी संबंध आहे, अशा उपमा देणारे ज्ञानेश्वर वेगळे असा विषय त्यांनी मांडला. म्हणजे थोडक्यात काय, ड्युअल पर्सनॅलिटी ज्याला म्हणतात इंग्रजीत, दुहेरी व्यक्तिमत्व. हे अत्यंत घातक असतं मात्र, हे अत्यंत घातक वृत्ती दुहेरी व्यक्तिमत्व. तेव्हा त्याच्यानंतर आपणचं भाषण होतं. आपण म्हणाले यांनी तर्क केला आहे तो अगदीच 100% चुकीचा तर्क आहे. सगळ्या गोष्टी काही स्वतःच्या अनुभवायच्या असतात असं नाही. आपण हे आपल्या आयुर्वेदशास्त्राचं उदाहरण देऊन सांगितलं. म्हणाले आमच्याकडे विषतंत्र नावाचा एक विभाग आहे की एखाद्याला साप चावतो किंवा विष प्रत्यक्ष तर ते त्याला बाधतं, तर त्याचे परिणाम काय काय होतात, ते कसे होतात, त्याच्यावर स्वतंत्र सगळं मोठं प्रकरण आहे. तर ज्यांनी हे विषतंत्र लिहिलं त्यांनी किती विषयाचा अनुभव घेतला होता? ज्यांनी हे विषतंत्र लिहिलं त्यांनी किती विषयाचा अनुभव घेतला? आणि त्यांनी जर विषयाचा अनुभव घेतला असता तर विषतंत्र हे शास्त्र त्यांनी लिहिलं असतं का? म्हणजे लिहू शकला असता का? शक्यच नाही. स्वतः विष पिऊन बघायचं आणि मग त्याचा परिणाम काय होतो याचा जर अनुभव घ्यायचा ठरवला तर ते लिहायला शिल्लक राहील का मनुष्य विष पेल्यावर? तसं ज्ञानेश्वरांचं. तसे विषय भोगायचे त्यांना जरूर पडली नाही. विषय भोगणारी माणसं त्यांच्या भोवती जी आहेत त्यांचे अनुभव त्यांनी पाहिले आणि त्या अनुभवातून त्यांनी उपमा रूपक लिहिली. मला याच्यासाठी सांगायचं होतं, देवेथम वचनम हितकरमसाठी सांगतो. हितकरम जाने हम त्विदमेव मे हितकरम माता पिता न शिवा, की त्यांच्याकडून मी विश्वास प्राप्त करून घेतला, त्यांच्या अनुभवातून मी विश्वास प्राप्त करून घेतला. म्हणून मी ह्याच्या संदर्भात सांगत होते की सगळे अनुभव मी स्वतः घ्यायचे असतात तसं नाही. मला सांगा की आपल्याला अनुभव येईल तेव्हाच आपण ती गोष्ट खरी मानू असं जर ठरवलं तर व्यवहारात पाऊल टाकता येईल का? मला सांगा, पाऊल टाकता येईल का? मला त्याचा अनुभव नाही, त्याच्या दुसऱ्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून मी हे करायला पाहिजे आणि ते करायचं नाही असं ठरवलं की त्याच्यावर कशाला मी विश्वास टाकू? जेव्हा मला अनुभव येईल तेव्हा मी करीन असं जर ठरवलं तर व्यवहारात पाऊल तरी टाकता येईल का? आपण अंदाज म्हणतो, आपण दुसऱ्याचे अनुभव बघतो, अनुमान बघतो आणि मग पुढचे व्यवहार चालू करतो ना. सगळ्या काही स्वतःच्या अनुभवावर ठेवतो का अवलंबून? असं होत नाही. दुसऱ्याच्या अनुभवावर अवलंबून ठेवून चालत नाही आपल्याला. म्हणून इथं आपण म्हणतात जाने हम त्विदमेव मे हितकरम माता पिता न शिवा, की त्यांच्या सत्पुरुषांच्या अनुभवातून मी हे विश्वास संपादन केला. आपण त्याच्याच जवळ अनुवाद म्हटलं तरी चालेल की तुम्ही आम्हाला एवढं एकच कळतं आणि ते आम्ही सत्पुरुषांच्याकडून शिकलो की तुम्ही आमचं हित करणारे आहात, हित करणारे आईबाप आहात एवढं आम्ही जाणतो. म्हणून तुम्हाला नमस्कार असो. रसाळ भाव वाणीने अनेक संत गाहिले, जनातरुण जावया कलित मार्ग दाविले, हिरे अमोल वाङ्मयी धरी श्री सरस्वती, महीपती सत्या असो मदीय आदरे नती. आपल्याकडे महीपती महाराज मोठे संत होऊन गेले आणि संत कवी होऊन गेले आणि म्हणून आपल्या दादांना आधुनिक महीपती असं, मागच्या पिढीतले ते, आता हे अलीकडच्या पिढीतले दादा म्हणून त्यांना आधुनिक महीपती असं म्हटलं जाते. पुण्याला त्यांना पदवी दिली आधुनिक महीपती. त्यांनी सुद्धा असंच निर्णय संतांची माहिती घेऊन चरित्र लिहिली आहे. त्यांचं भक्तिविजय नावाचा त्यांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये निरळ्या संतांची चरित्र आहे की त्या भक्तिविजय ग्रंथात जे नाही ते दादांनी लिहिले. तर त्यांच्या स्वतःच्या चरित्रातली एक गोष्ट अशी सांगतात की पंढरपूरची वारी त्यांना करायची होती. सामान्यतः सगळ्या संतांच्या जीवनामध्ये असे अनुभव आहेतच. त्या उत्कटतेची भगवंत जणू परीक्षा घेत होती काय कोण जाणे.
आणि त्यांना ती वारी करायची होती, ते वारीला जायचं होतं, त्यांना ते वारीला जायला मिळालं नाही. आणि वारीला जायची त्यांनी तयारी केली. त्यांना ऑफिसमध्ये बोलवलं गेलं. त्यांनी आधी निरोप दिला, मला वारीला जायचं आहे, मी की आता येऊ शकत नाही, पण नाही अर्जंट कामं तुम्हाला यायलाच पाहिजे सांगितलं. गेले, कचेरीत काम केलं, घरी आले, राजीनामा लिहिला आणि आपल्या शिपायाकडे राजीनामा पाठवून दिला नोकरीचा. जी नोकरी मला पांडुरंगापासून दूर करते, या नोकरीचे मला जरूर काय म्हणाले. जन्माला त्यांनी घातलेलं आहे, चोच निर्माण केली की चाऱ्याची सोय तो करतोच, करेल त्याला वाटलं की सोय ते जितेची, जरूर नाही नोकरीची. हे कशातून निर्माण होतं, हे त्याच्यावरच्या विश्वासाने निर्माण होतं. हा आत्मविश्वास त्याच्या विश्वासावर निर्माण होतो. विश्वास दोन्हीकडे आहेत. हा भरोसा त्याच्या भरोशामुळे निर्माण होतो. असे मैपती महाराज त्यांना म्हणाले नमस्कार. सुरेख मंदिर शुभ्र शिलांचे, भव्य शिखर जणू हिमालयाचे, तीर्थपतीची पवित्रतावा, गृहरेपेया घेत विसावा. सुंदर मार्बलचं घर सगळं पांढऱ्या शुभ्र, जणू हिमालयाचं शिखर आहे की काय असं वाटावं. ह्या घराला पावित्र्य प्राप्त झालं होतं समुद्राचं. तीर्थपती म्हणजे समुद्र, सागर. मी काल परवा केव्हा त्यांनी सांगितलं की अनेक पवित्र नद्याही सागराला मिळतात, त्यामुळे तो सागरही पवित्र होऊन जातो. तशी त्याची समुद्राचं पावित्र्य या घराला प्राप्त झालं होतं. म्हणाले गृहरे पेया घेत विसावा, म्हणजे समुद्राचं पावित्र्य विसावा घेण्यासाठी इथे येत होतं. गृहरूपेया घेत विसावा, दिवसा स्पर्धा करी रवीसी. तेजस्वितेसाठी विचार केला तर दिवसा सूर्याशी स्पर्धा, की सूर्य तेजस्वी की ही इमारत तेजस्वी. पूर्ण चंद्रसा दिसे निशीशी, आणि असं असून सुद्धा संध्याकाळच्या वेळेला चांदण्याच्या प्रकाशात आल्हादकारक आहे. प्रसन्नते सह शांती मंगल, परी सर्वदा राही निश्चल. प्रसन्नता होती, शांतता होती, मांगल्य होतं. शांतता होती, ती स्मशान शांतता नाही, भयान शांतता नाही. पुष्कळ वेळा अमावस्येच्या रात्री अशी भयान शांतता जाणवते रस्त्याने जाताना. माणसं घाबरतात. तुकाराम एके ठिकाणी वर्णन केलेलं की वाजे पाऊला आपुले, म्हणे मागे कोण आले. चालताना आपल्याच पावलाचा आवाज येतो आणि असं वाटतं की आपल्या मागे कोणीतरी चालतंय. ज्याला खोकला झालाय त्याच्याच घशातून सुई 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 आवाज निघतो. त्याला वाटतं कोण आहे इथे, भोवताली कोणतरी आहे, आवाज येतोय, भय वाटतं. म्हणजे शांतता सुद्धा भयानक असते. स्मशान शांतता असते. स्मशान शांतता म्हणजे एक शिष्टाचार की तिथे बाकीच्या गोष्टी बोल. आता माणसं काय वाटेल ते करतात. माणसं जे ऐकले म्हणून, मी कधी गेले नाही कुठल्या स्मशानात पाहायला, पण ऐकले म्हणून सांगते की कुठल्याही गप्पा तिथे माणसं मारतात की तिथे ते विधी चालले, अंत्यविधी चालले, आणि हा तिथे उभा राहिलेला माणूस दुसऱ्या माणसाची गप्पा बोलतो, घरच्या गप्पा बोलतो, घरच्या गोष्टी बोलतो. चांगलं वाटतं का ते? स्मशानामध्ये शांतताच असली पाहिजे. काय जे असेल तर तो गुरु जे असेल तो जे काय मंत्र म्हणत असेल तेवढाच आवाज, बाकी सगळ्यांनी शांतताच राखली पाहिजे. तेव्हा प्रसन्नते सह शांती मंगल. मला सांगायचं होतं की ही शांतता जी आहे ती कशी मांगल्याने भरलेली शांतता आहे, हवी हवीशी वाटणारी शांतता आहे. प्रसन्नते सह शांती मंगल, परी सर्वदा राही निश्चल. गृहाकृती ती शांतता कधी भंग पावत नाही म्हणली तिथली. ती निश्चल म्हणजे स्थिर आहे, निश्चितपणाने. कारण प्रसन्नतेच आहे म्हणून. गृहाकृती ती सुरम्य उज्ज्वल, श्री कमला सम वैकुंठातील. वैकुंठातल्या लक्ष्मीच्या कमळासारखी. लक्ष्मीचं घर कमळच आहे ना, राहण्याचं घर. तसं म्हणाले हे हा वाडा होता, हे घर होतं. विरक्त मुनिजन तपोवनासम, उपवन हरम्या भवती. रम्य सुवासी तरुवेलीजा, फलसुम भारे लवती. जय हरी सुख कंदा, ज्या भगताये प्रत्यय साचा. क्षुद्र मनाई विशालतेचा,
माणसाची फार कोती वृत्ती असते, वृत्तीवर का क्षुद्र वृत्ती असते. म्हणजे एखाद्याचं गुणवर्णन करताना चांगले शब्द त्याला आठवतच नाही आणि एकाचे असं दुसरं असतं की दुसऱ्या टोकाला जातो, दुसऱ्या टोकाला जाऊन त्याचं वर्णन करतो. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. मी कशासाठी सांगते? क्षुद्र मनाच्यासाठी सांगते की इथली जी या घराची, या राजवाड्याची जी विशालता आहे, जो व्यापकपणा जो आहे, तो म्हणाले ज्या बघता ये प्रत्यय साचा, क्षुद्र मनाही विशालतेचा, मंद सुगंधित वायू विनये, गवाक्ष भागी संचरुनीये, सात्विकता वात्सल्य जिव्हाळा, शिकवितसे मग इथून जगाला. या राजवाड्याकडे पाहिल्यानंतर सौंदर्य असेल असं नाही, जसं आपलं इथं आहे, पण एक भव्यता आहे, एक पवित्रता आहे, एक आल्हादगत आहे. तसं त्या राजवाड्यामध्ये होतं. आणि गवाक्ष म्हणजे खिडक्या, खिडक्यातून वारा यायचा करायचा. वायुविजनासाठीच खिडक्या असतात ना, व्हेंटिलेशन म्हणायचं ना त्याला. वायुविजन म्हणजे कोणा शब्द कळायचाच नाही, तो शब्दच नाही कळायचा. म्हणून माझ्या डोक्यात तो म्हणजे पहिल्यापासून ते बसलेल्या म्हणून मी तरी उच्चारून गेले. तेव्हा त्या व्हेंटिलेशनसाठी ज्या खिडक्या ठेवलेल्या आहेत त्याच्यातून वारा इकडे तिकडे आत जातोय बाहेर येतोय, आत जातोय बाहेर येतोय. म्हणाले कशा करता तो वाऱ्यासारखा आत का जातोय आणि पुन्हा बाहेर कशा करता येतोय? सात्विकता वात्सल्य जिव्हाळा, शिकवितसे मग इथून जगाला. की ह्या घरातून म्हणाले सात्विकता, जिव्हाळा, प्रेम, लोकांशी कसं वागावं हे आतून बघतोय तिथे आणि बाहेरून सांगतोय म्हणले लोकांनी. वारा जगदीशाची जननी जासी पावन करीते, शांती पाठवा उपनिषदांचे ऋग्वेदी सौंदर्य विषयीचे, मूर्त होऊनी जरी आठाई राहतात तरी कौतुक नाही. शांतीपाठ उपनिषदाचे शांतीपाठ आहे ते शांतता प्राप्त होण्यासाठी, मनाला शांती लाभण्यासाठी म्हणून ते म्हटले जातात. तर ती शांती प्रत्यक्ष, ते शांती नाही, शांतीपाठ प्रत्यक्ष मूर्त होऊन इथे नांदतात की काय असं वाटतं तुम्हाला? आपण आता हे सकाळी म्हणतो ते भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांसस्तनूभिः, व्यशेम देवयदायुः. हा शांतीपाठ आहे की माझे कान चांगले असू दे, माझे नाक चांगले असू दे, माझे डोळे चांगले असू दे, माझे हात चांगले असू दे. हे सगळं कशाला? स्थिरैरङ्गैः, माझे सगळे जे अवयव आहेत ते स्थिर असू दे. कशा करता? स्तुष्ट्वांसस्तनूभिः, व्यशेम देवहितयदायुः. देव कार्य करण्यासाठी माझं सगळं शरीर सुस्थितीत असू दे, देव कार्य करण्यासाठी माझं शरीर सगळं चांगलं असू दे, असा तो शांतीपाठ आहे. दुसरा एक शांतीपाठ आहे ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता, मनो मे वाचि प्रतिष्ठितम्, आविराविर्मयेति वेदस्य माणिस्तः, श्रुतं मे मा प्रहासीः, अनेनाधीते नाहोरात्रान् सन्ददामृतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि, तन्माम् अवतु, तद्वक्तारम् अवतु, अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. आता या काही शांतीपाठामधून मागणं मागितलेलं आहे. तिच्यामध्ये वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता, आपण भाषेत त्याच्यावर आपण वाचले ऐत्रेय उपनिषदामध्ये. हे परब्रह्मा नारायणा वरदा, हे सच्चिदघना प्रकाश रूपा पावना, माझी प्रार्थना ऐकावी. माझी वाणी प्रतिष्ठित हो माझ्या मनात, तैशीच माझ्या वाचेत लाभो प्रतिष्ठा चित्तासी. पुष्कळ लांबच्या लांब आहे सगळं काय आपल्याला. मला पाठ येते म्हणून मला तुम्हाला म्हणून दाखवायचं नाही, त्याच्या अर्थासाठी सांगते की त्याच्यात त्यांनी म्हटलेले कळे पाठही पुष्कळ, परीन वेळी आठवेल. विषय समजलाय, पाठ केलाय पुष्कळ, पण जेव्हा कोणाला संदर्भ द्यायचा प्रसंग येतो तेव्हा आठवत नाही. मला आठवत नाही म्हणून म्हणावं लागतं 10 वेळा दिवसात, तासामध्ये. असं करू नका. कळे पाठही पुष्कळ, परीन वेळी आठवेल, तरी मग ते होते विफल. तर त्या ज्ञानाचा उपयोग काय मग त्या? अशी शांतीपाठ आहे की जे आपल्या प्रयत्नाला बळ देतात, प्रयत्नाला प्रेरणा देतात, त्याच्यासाठी मी सांगितलं. तर असे शांतीपाठ जणू तिथे प्रत्यक्ष मूर्त रूपाने अवतरलेले.
हे इतकं सगळं वर्णन करायचं काही कारणच नाही म्हणाले. एक वाक्य नुसतं सांगितलं असतं ना की भगवान श्रीकृष्णाची आई देवकी इथे या राजवाड्यात राहते, बस. मग तो राजवाडा कसा असेल? आता त्या देवकीला अनुरूप राजवाडा असणारच सगळा. जगदीशाची जननी जासी पावन करीते निज सहवासी, अधिक बोलणे न लगे काही सती देवकी येते राही. एवढं एका वाक्याने भागलं असतं म्हणाले. हे सगळं आधीच वर्णनाची जरूर नाही. काय आहे, आपण एखाद्या गोष्टी पाहतो, ऐकतो आणि मग सांगतो अरे काय अप्रतिम सुंदर, काही सांगता येत नाही म्हणतो की नाही. आता काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही या वाक्यानेच पुष्कळ सांगून गेलं ना. अवर्णनीय आहे हे त्या एका वाक्यात सांगता येत नाही तोंडाने म्हणताय तुम्ही, पण पुष्कळ सांगितलं ना त्यांनीच. तसं आपा इथे म्हणतात की अधिक बोलणे न लगे काही सती देवकी येथे राही. एवढं एकच वाक्य पुरे म्हणाले की देवकी माता या राजवाड्यामध्ये राहते. आणि दर्शन घ्या या प्रिय जननीचे प्रतिदिवशी वनमाळी, प्रभात समयी येई घेऊन सुमने निज कर कमली, जय हरी सुख कंदा. आपल्या आईचं प्रत्येक दिवशी सभेमध्ये, सुधर्मा नावाची सभा आहे ना त्यांची, आपलं अन्य गुरकायचं, आईचं दर्शन घ्यायचं आणि मग सभेमध्ये जायचं. हा परिपाठ आहे कृष्णाचा, कोण्या सामान्य माणसाचं नाही सांगितलं. आणि म्हणून ते ठामपणाने सांगू शकतात यद्यदाचरती श्रेष्ठ सत्तदेवे तरोजना सयत प्रमाण गुरुदे लोकस्तदन वर्तते, की माणसाने असं आचरण करायला पाहिजे की जे आदर्श आहेत त्यांच्याकडे पाहून आचरण केलं पाहिजे. हे स्वतःच आदर्श आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये आदर्श आहे. सकाळच्या वेळेला बरं नुसतं दर्शन रिक्त असतं, रिक्त पाणी न गच्छेत. आई म्हणजे गुरुच आहे ना, राजानं देवतां गुरु. मग काही नाही, आपल्या बागेतली सुंदर सुंदर फुलं, सुवासिक फुलं ओंजळभर घेऊन यायची, आईला नमस्कार करायच्या, आईच्या चरणी ते फुलं व्हायची. ही भगवंताची परिपाठी होती. प्रेम भरे शिर चरणी ठेवी, उचलून बसवी जवळी देवी, वात्सल्याने गुरवाळी मुख, परात्पराचे घेई निज सुख. आता कृष्ण केवढे मोठे सगळ्याच दृष्टीने म्हणजे, पण तरी देवकीने त्यांच्या तोंडावरून हात फिरवावा, पाठीवरून हात फिरवून जवळ बसवून घ्यावं. शुद्ध दुधाचे पायस हाता, देव नवदली हरीस माता. एक दिवशी आई रोजची त्यांची परिपाटी होती. एक दिवशी आईने दुधाचं पायस म्हणजे आठवलेलं दूध त्याचा पेला त्यांच्या हातात दिला दूध घेण्याकरता म्हणून, आणि विचारू लागली की म्हणाले कथिले मजसी गर्गमुनी ग्रहण रवीचे आले म्हणून, येत्या मासातील वसेशी गिळील राहू सर विसर्वंशी. खग्रास सूर्यग्रहण आलेले असतात मला गर्गमुनी म्हणाले. नुकतंच सांगितलं म्हणाले त्यांनी मला असं वाटतं मज वाटे या पर्वासाठी सरस्वतीच्या जावे काठी, राजर्षी कुरुच्या पुण्याही पावन झाली विशेष भूई. आपल्या वंशाचे जे काय म्हणतात त्याला कुळाचे पूर्वज, या पूर्वजांच्या कीर्तीमुळे या भूमीला मोठं पावित्र्य प्राप्त झालेलं आहे, मोठं आदर प्राप्त झालेला आहे. तेव्हा सरस्वती तिथेच वाहते, तिथून वाहते. तर त्या सरस्वतीच्या म्हणजे सरस्वतीमध्ये जाऊन स्नान करावं, तिच्या पावित्र्याचा अनुभव घ्यावा, या कशाच्या निमित्ताने, या ग्रहणाच्या निमित्ताने, असं मला वाटतं. अवती भवती या भूमीचे वेल वाढले यद्वंशाचे, पर्व काळ हा यास्तव साधू जाऊन त्या क्षेत्राते, थोर थोर जन संत महात्मे सहजी मिळतील घेते, जय हरी सुख कंदान. की तिथं त्या पर्वकाळाला आपण जाऊ म्हणाले, कारण त्या पर्वकाळाला तिथे अनेक थोर थोर साधू संत पण येतात. आपल्याकडे कुंभमेळा भरतो की नाही वेगवेगळ्या ठिकाणी, नाशिकला भरतो, उज्जैनला भरतो, हरिद्वारला भरतो. खूप गर्दी होते. कशा करता होते गर्दी? खूप संत तिथे येतात, खूप संतांची प्रवचनं चालू असतात, चांगले चांगले विषय कानावर पडतात, हे सगळं होतं. आधीच मुळातच आपल्याकडे तीर्थयात्रेचा उद्देशच तो सांगितलेला आहे. मी नेहमी सांगते की आपण आपल्याच घरामध्ये बघा, म्हणजे पारमार्थिक गोष्टीच्या संदर्भात एखादं स्तोत्र म्हणायचं आहे, हॉलमध्ये बैठकीत बसून म्हणतो तेव्हाची आपली मनोवृत्ती किंवा तेव्हाचे असलेले भाव, आणि देवघरात बसून म्हणतो तेव्हाचे असलेले भाव, आपल्याला फरक जाणवतो की नाही? आपल्याला फरक जाणवतो. तसंच आहे की आपल्या घरात बसून केलेली गोष्ट
त्याच्यापेक्षा तीर्थक्षेत्री जाऊन केलेली गोष्ट. आणि तीर्थक्षेत्राला तीर्थक्षेत्रत्व कशामुळे प्राप्त झालं? तिथे साधू संत येतात म्हणून, त्यांच्या स्पर्शाने. त्या मला वाटतं बरोबर मी सांगितली का गोष्ट, आठवत नाही मला. भागीरथी खाली आली, भगवंताने तिला खाली आणलं परवाची. तिला थोडं वाईट वाटलं. ती म्हणाली मी तिथे जाईन तर सगळेजण माझ्यात स्नान करून पाप माझ्यात सोडून देतील. पापो गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो, असं सांगितलेलं आहे की ते सगळ्या पापातून त्याची मुक्तता होते. नुसतं गंगेचं नाव घेतलं, योजनानाम शतैरपी, शेकडो मैलावरून नाव जरी घेतलं तरी ते पाप नाहीसे करते. अशी म्हणजे माझी कीर्ती तिथे गायली जाते. म्हणजे लोक येऊन माझ्यात पाप सोडणार. किती पाप मी सांभाळू? भगवान शंकर म्हणजे तू काही काळजी करू नकोस. तिथे जसे पापी येऊन पाप सोडतील ना, तसे सत्पुरुषी स्नानाला तुझ्याकडे येतील, ते तुझं पाप नाहीसं करतील म्हणे. त्यांनी स्नान केलं तुझ्यातलं पाप नाहीसं. मग अजून कोणाला यायचं ते पाप टाकायला येऊ देतात. त्यांनी येऊन पाप टाकायचं, ह्यांनी येऊन पाप नाहीसं करायचं. आता तुला काही काळजी आहे? आता काही काळजीचं कारण नाही. तेव्हा पर्वकाळ हा यास्तव साधू जाऊन त्या. आणि म्हणून तिथे भागवतामध्ये उल्लेख केलेला आहे, तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थाला जे तीर्थपण आलेलं आहे ते कोणी आणून दिलं म्हणाले? या सत्पुरुषांनी आणून दिलं, या भक्तांनी आणून दिलं, या संतांनी आणून दिलं. थोर थोर जन संत महात्मे सहजी मिळतील जेथे जय हरी सुख कंदा. वदे श्री हरी अवश्य माते जाऊ कुरुक्षेत्रा परवाते. इच्छेची तव कधी नावज्ञा ही तो मंगलकारक आज्ञा. भगवंत म्हणाले आई आतापर्यंत कधी तुझी इच्छा मी डावली नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे चालत राहू. आता ही तर कोणी सगळ्यांना मंगलकारक आज्ञा आहे तुझी. त्या ग्रहणाचा पर्वकाळ साजरा करण्यासाठी आपण तिथे जायचं म्हणतेस. बलरामासह सकल, वैयक्तिक गोष्ट आहे, लक्षात घ्या. वैयक्तिक गोष्ट आहे, आपल्या आईची इच्छा पूर्ण करायची. बलरामासह सकल यादव मेळवीत मग सभेर माधव. विचारा पुला कथिला त्यासी सर्वही झाले मुदित मनासी. हे अंमलबजावणी करायची आहे, पण शासनाच्या वतीने झालं पाहिजे सगळं. सर्वही झाले, सगळ्यांना आनंद वाटला. ठीक आहे म्हणाले, आईची इच्छा आहे आणि चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना त्याच्यातून लाभ आहे ना. यांनी काय केलं लगेच? चपलगतीच्या अनलसद्भुता. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, आपण लक्षात घ्या तुम्ही. चपलगतीच्या अनलसद्भुता, वेगाने जाणाऱ्या आणि आळशी नसणाऱ्या दूताबरोबर. नाहीतर वेग जातो, ससा पळतो ना, पण तो सातत्याने पळत नाही ना, म्हणून तो त्या शर्यत हारतो, असं जिंकून जातं सावकाश चाललं तरी. तसं म्हणून ते वैशिष्ट्य दिलेले. चपलगतीच्या अनलसद्भुता पाठवणी ही कळवी वार्ता. कोणाला? प्रिय सखजे प्रिय सखजे जे पांडव त्यासी स्वजना विसरत नच ऋषिकेशी. आपली काय इन्नर सर्कल म्हणतात की नाही, तसं इन्नर सर्कल मधले जे लोक आहेत त्यांना विसरणं कधी शक्य नसतं. तर भगवंतांना एकदम आठवण आली, म्हणाले अरे आपण पांडवांना कळवलं तर बरं होईल, हे पण येतील तिथे. द्वारा नगरीचे संरक्षण प्रद्युम्नावर दिले सोपवन. यादव सेना दिदरी संगे कथिले सावध असणे अंगे. प्रद्युम्न म्हणजे भगवंताचे चिरंजीव. तर त्याच्याजवळ त्यांच्याकडे नगरीचं संरक्षण, द्वारका नगरीचं संरक्षण त्यांच्यावर सोपवलं की तितकी सेना तिचा वापर करा आणि संरक्षण करा. तुमच्या विचाराने तुम्हाला काय कसं करायचं असेल तसं. मोठ्या माणसांचं असं असतं ना की काम काय करायचं ते सांगायचं म्हणे, कसं करायचं ते सांगायचं नाही. अरे आमच्यासारखे रेमेडोक्याचे असेल तर काय कसं करायचं ते सांगावं लागतं ना. नुसतं काम सांगून कसं चालतं. जननी जनका बलरामासह घेऊन निज परिवारा. यात्रेसाठी निघे दयामय आश्रय धर्माचारा. जय हरी सुख कंदा. आणि भगवंत आई वडिलांना घेऊन बलरामाच्या बरोबर इथपर्यंत आले यात्रेला. प्रवासाला निघाले. आता प्रवास म्हणजे काय? प्रवासातही अमाप वैभव श्री शिबिरासी उणे नसेलव. स्वये द्वारका सचेत झाली प्रभू सहजणू यात्रेस निघाली. असं वाटत होतं की या द्वारकेला चाकं लावली आहे, ती द्वारकाच बरोबर आहे. अहो हे द्वारकेचं तर फार मोठं प्रकरण होतं. आम्ही आता पदयात्रेला गेलो नाही का पंढरपूर ते सज्जनगड.
पायी जाणारे सगळे लोक म्हणत होते, असं वाटत की गोरटच आले की काय बरोबर सगळं. कशाला उणीवच नाही ना, त्याच्याला कमी नाही. आपण ज्याबरोबर असाल तसंच असायचं. ग्राम नगरवा असले कानन स्वागत करीती प्रेम भरे जन. कुणी दूध फल धान्य कुणी रे, कुणी फुलांचे अर्पी गजरे. मनापासून समभावाने घेत गेले हे गदाग्रजाने. आणि मग भगवंत निघाले, गाड्या बुड्या त्यांची चाललेले. रस्त्यावर सगळं ठिकठिकाणी लोक कमाने लावून स्वागत करू लागले. कोणी चहाची व्यवस्था करावी, कोणी नाश्त्याची व्यवस्था करावी, कोणी म्हणा नाही नुसतं पाणी प्यायला तरी बसा आमच्या इथे, विश्रांती तरी घ्या. त्या रामायणामध्ये विषय गुहा होता ना, गुहानी रामचंद्राला ती नदी पार करून जायचं होतं. तेव्हा त्यांनी विचारलं की ते कोण सोय करू शकेल. मी करतो म्हणलं सोय तुमची, पण एक अडचण नाही मला. मला असं कळलं की तुमचे पाय लागले की दगडाच्या शिळेची बाई होते. आता समजा माझ्या नावेत जर तुम्ही पाय टाकला आणि ही नाव माझी जर बाई झाली तर मी खाऊ काय? माझ्या पोटाच्या व्यवसायाचं साधन नाही माझं. तेव्हा हे तुमचे पाय धुतो आधी आणि मग तुम्ही त्याच्यात पाय ठेवा. जे युक्ती कशी आहे भक्ताची त्याच्यात. आणि आता पलीकडे नेऊन सोडलं रामचंद्रानं. रामचंद्राने त्याला काही देऊ केलं. आपण दोघे एका व्यवसायातलेच आहोत म्हणे. तुम्ही मी एका व्यवसायातलेच आहोत. एका व्यवसायातल्या माणसाने दुसऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत ना. असा एक काय म्हणतात त्याला, एक शिरस्ता पडून गेलेला आहे. कसं काय लक्ष्मणाला प्रश्न पडला की हा असं काय म्हणतोय हा मनुष्य एका व्यवसायात. म्हणजे रामचंद्राचा काही व्यवसाय. ते म्हणाले तुम्ही भवसागरातून नेताना म्हणजे तुम्ही भवसागरातून तुमच्या नावाची तरी होते की नाही, नावाची होडी होती. तसं म्हणाले मी हे या होडीने तिकडे दुसऱ्या तुम्हाला पोचवलं नाही करता. तसं माझा व्यवसायच आहे तो. दोघं आपण एका व्यवसायातलेच आहोत म्हणा. गुहाची गोष्ट आमच्यात. कुणी दूध फल धान्य कुणी रे, कुणी फुलांचे अर्पी गजरे. मनापासून समभावाने घेत येले हे गदाग्रजाने. ही न थोरही निवडन काही, प्रेमे भिल्लही धरिले हृदयी. यास्तव त्या अग्रणी ग्रामणी श्रीमान्याई म्हटले जाणे. अग्रणी म्हणजे पुढारी, ग्रामणी म्हणजे गावाचा पुढारी, श्रीमान म्हणजे श्रीमंत आहे. आणि श्रीमंत असून सुद्धा न्यायी आहे. तर श्रीमंती आली की माणसाला बाप रे विचारायलाच नको. हम करे सो कायदा, कायदा म्हणून दुसरा काही नसतोच. मग यास्तव त्या अग्रणी ग्रामणी श्रीमान्याई म्हटले जाणे. जनास नेता असा असे जर कशी विपत्ती करीडो केवळ. आणि असा जर पुढारी असेल, असा जर नेता असेल तर आपत्ती येतील कशाला म्हणाले समाजावर, येणारच नाही. सरस्वती ये परमात्मा स्वजना घेऊन संगे. पूर्णचंद्र जणू नक्षत्रास आकाशीच्या गंगे. जय हरी सुखकंदा. भगवंत सरस्वतीच्या काठी आले. क्षेत्र सुखदते ब्रह्मावरत, पावन होते जे मर्यादित. सरस्वतीने दृषद्वतीने मनुज जसा काची जडतेने. गुरुक्षेत्र मध्ये असं आहे आणि एका बाजूला सरस्वती आहे आणि एका बाजूला दृषद्वती नदी आहे. तर दृषद्वती म्हणजे जी म्हणजे दगडाचे खूप दगड पडलेले म्हणून तिला नदी म्हटलं. ही दगडाची नदी आणि ही सरस्वती म्हणजे खळखळ वाहणारं पाणी. म्हणजे एक चैतन्य आहे आणि एक जड आहे, जडत आहे. तर मनुष्य जसा आहे हा चैतन्य आणि जडता या दोन्हीनी बनलेला आहे ना. आपल्यामध्ये चैतन्यही आहे आणि जडताही आहे. जेव्हा चैतन्य निघून जातं, नुसती जडता शिल्लक राहते, तेव्हा मनुष्य मेला म्हणतो आपण. पण आहे दोन्ही त्याच्या ठिकाणी. तर मनुष्य जसा काची जडतेने पाप ताप संताप विमोचक तीर्थ त्यासरी समंत पंचक. क्षत्रिय हननोद्वेजित रामे इथेच केले तपक निष्कामे. परशुरामाने क्षत्रियांचं हनन करावं असं 21 वेळा त्यांनी पृथ्वीवरचे क्षत्रिय नाहीसे करावे. पुन्हा पुढची पिढी आली की पुन्हा नाहीसे करावं आणि इथे येऊन तपश्चर्येला बसावं. अशी ही भूमी. इथेच गेले तपनिष्कामे. यास्तव पावन विशेष चिते. इथे श्रेय निज मिळवा याते. दूर दूरचे लोक मिळाले. प्रवाह जणू सागरी निघाले. निरनिराळे नद्यांचे प्रवाह, पुढ्यांचे प्रवाह हे सगळे समुद्राला मिळतात. तशीच सगळे निरनिराळ्या ठिकाणाहून माणसं इथे हा पर्व काळासाठी आली म्हणाली. ते सरस्वतीच्या काठी. पांड्य अवंती कलिंग केरल कामरूप परांजनी कौशल.
विदर्भ मैथिल मगध नृपादी यादव पांडव कौरव जेदी. ही जुन्या भारतातल्या राज्यांची नावं इथं सगळी दिली, इथं दिली तांबानी याच्यामध्ये. पांडे म्हणजे खालचा आता चेन्नईचा जो भाग सांगितला जातो त्याला म्हटलं जातं. अवंती म्हणजे आत्ताची उज्जैन. तर कलिंग म्हणजे ओरिसा, कामरूप म्हणजे आसाम, अपरांत म्हणजे कोकण आणि कोसल म्हणजे अयोध्येचा म्हणजे मध्य प्रदेशाचा भाग. विदर्भ तर माहितीच आहे. आत्रियांगिरा ही सगळी इतक्या निर्णायक राज्यातून लोक पर्वकाळ साजरा करण्यासाठी तिथं आले म्हणाले. आत्रियांगिरा अरुंधतीवर भृगु कश्यप मैत्रेय च्यवन गर्ग शांडिल्य पराशर गौतम मार्कंडेय जय हरी सुखकंदा. निर्णय ऋषी सगळे आले तिथे पर्वकाळ साधण्यासाठी. असे पातले तीर्थी मुनिवर ब्रह्मज्ञानाचे जणू सागर. आश्रय जैसे यमनियमांचे दीप्ताग्नी समतेज जयांचे. प्रदीप्त झालेला अग्नी जसा तेजस्वी असावा तसे हे सगळे विद्येच्या तेजाने तेजस्वी झालेले. आणि आश्रय जैसे यमनियम कोणाकडे पाहणार आपण? यमनियम कसं समजून घेणार? यांच्याकडे पाहिल्यावर समजतं म्हणा. आश्रय यमनियमाला यांनी आश्रय दिलेला आहे. यम म्हणजे शरीराने पाळायचे नियम आणि नियम म्हणजे मनाने पाळायचे नियम. नाही यम म्हणजे तुम्हाला तो यम यमाला घेणे आश्रय दिला नाही. यमनियम म्हणजे यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार 8 अवस्था सांगितलेल्या आहेत योगाच्या संदर्भातल्या समाधीच्या पर्यंत. निज अस्तित्वे करीती पावन भूतल सारे असे संत जन ग्रहस्थ आले सहसुतदारा. काय सहकुटुंब सहपरिवार लग्नामध्ये आमंत्रण देतो ना तसं इथे सगळे सहकुटुंब सहपरिवार आले पर्वकाळ साजरा करण्यासाठी. आणि हे ती घेऊन वणी जप सारा. व्यापारी पण आपला पसारा घेऊन आले. यात्राही होते आणि आपला धंदाही होतो. सान थोर नर नारी की समावल्या की 18 जाती. क्षेत्र दिसे ते जेवी कानन शारद काली गेले बहरून. शरद ऋतूमध्ये चांदण्याने सगळं आकाश भरून जातं तसं म्हणाले हे सगळं क्षेत्र भरून गेलं लोकांनी सगळ्या. ग्रहतारांगित मंडितांबर प्रकटित वैभव वारत्नाकर. जनसंमेलन मधुर दिसे ते विविध वर्ण जणू इंद्रधनु ते. इंद्रधनुष्याचे तानापी ही निपाजा हे रंग आहेत ना सगळे, हे अध्याक्षर आहेत रंगाची. तानापी ही निपाजा तेव्हा म्हणाले इंद्रधनुष्याचे जसे विविध वर्ण असावेत तसे विविध ठिकाणचे विविध प्रकारचे लोक इथे या तीर्थाच्या ठिकाणी पर्वकाळ साजरा करण्याकरता आले. आणि त्यामुळे कुरुक्षेत्र ते गमे मनोहर गोड गळ्यातील गाणे. संवादी स्वर मिळता जेवी बहुविध आला पाने जय हरी सुखकंदा. ही जर गायनाच्या संदर्भातली उपमा आहे. फारसं मला त्याच्यातलं काही ज्ञान नाही आहे, पण कुरुक्षेत्र म्हणजे हे जणू काही एखाद्या चांगल्या उत्कृष्ट गायकाच्या गळ्यातलं गाणं असावं म्हणाले. आणि संवादी स्वर म्हणजे त्यांनी जो राग घेतलेला आहे, काय असतं रागारागांच्या मध्ये सुद्धा आपण रागवतो तो राग नाही हा, संगीतातला राग. त्या संगीतातल्या रागामध्ये सुद्धा मिश्र राग हा एक प्रकार असतो. 2-3 रागाचं मिश्रण असतं आणि ते 2-3 रागाचं मिश्रण नसलेला असा जो कोणता स्वतंत्र शुद्ध राग जो गायला जातो त्याच्यामध्ये जे स्वर असतात ते सगळे स्वर एकमेकाला अनुरूप असे राहतात. आणि जो मिश्र राग जो म्हणतो तुझं आपल्यासारख्या ऐकणार तर काहीच नाही म्हणा, असं काय म्हणतो एकदाच म्हणतो एकदाच म्हणतो असं वाटतं, कारण आपल्याला कळत नाही त्याच्यात. पण जो राग जो आहे त्यातले जे स्वर आहे ते एकमेकाला अनुकूल जेव्हा असतात तेव्हा ते संवादी स्वर म्हणतात. तसं म्हणाले निर्णया ठिकाणचे लोक आले पण स्वर संवादी आहे. अनेकात आपल्या भारतीय संस्कृतीचंच ते वैशिष्ट्य म्हणाले. अनेकात एकत्व बघावे. पुष्कळ जण आपण आता इथे किती घरचे इथे माणसं जमतो, पण एकत्व काय? दासगुरू महाराजांच्यावरची निष्ठा, अप्पांच्यावरची निष्ठा, हा एक भाव सगळ्यांच्या अंतःकरणात असतो. अनेकात एकत्व असं आहे. शरीराने काही सगळे सारखे असणार नाही. कपडे घालायचे ते कळाले युनिफॉर्म माणसाला उपयोगी पडू शकतो एकत्व दाखवण्यासाठी म्हणून, पण शरीरात काही सगळ्याची सारखी असणार नाही, मन काही सगळ्याची सारखी असणार नाही.
मनसाळ्यासारखी म्हणजे वृत्तीसारखी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो की नाही मनुष्य? त्याला बाह्य कारण काहीतरी असावं लागतं की नाही? तसं इथं बाह्य कारण काय आहे? दादांच्यावरची निष्ठा आणि आप्पांच्यावरची निष्ठा. कोणीही इथं बसलेल्यापैकी कोणी सांगावं माझी दादांच्यावर निष्ठा नाही, कोणीच सांगणार नाही. सगळे सांगणार की त्या निष्ठेबाई तर आम्ही इथं येतो, त्या निष्ठेबाई तर आम्ही दर्शन घेतो. कुरुक्षेत्र अनेकात एकत्व बघावे, भेद अभेदामध्ये समावे, वैषम्याये समता केवी, रीत भारतामध्ये शिकावी. आपण एकदा उदाहरण दिलं होतं की स्लॅब टाकायचे. आता हे समजा कीर्तन म्हटलं की वरची स्लॅब टाकायची, तर स्लॅब टाकायची असली तरी सुद्धा त्याला खडी लागते, बारीक वाळू लागते, सिमेंटही लागते. हे तिन्ही एकाच प्रकारचं आहे ना, पण एकाच प्रकारचं म्हणजे दगड या गोष्टीचं, त्याच्यातूनच ते बारीक वाळू तयार होते, गिट्टी तयार होते, सिमेंटही त्याचंच करतात म्हणतात. आणखीन काही मिश्रण असेल त्याच्यात त्या पक्केपणासाठी म्हणून. पण आता हे जर असा जर विचार केला की ते एकाच प्रकारचं आहे, तर मग नुसती गिट्टीच टाकून द्या ना, नुसती वाळूच टाकून द्या ना, नाही. हे सगळी ही विविधता आणून त्याला मग त्याला पक्केपणा आहे. हे सगळ्या प्रकारचं पाहिजे. त्याला गिट्टी मोठी गिट्टी टाकायला पाहिजे, बारीक काय म्हणतात रेती टाकायला पाहिजे, आणि शिवाय सिमेंटनी ते जोडलं गेलं पाहिजे. तेव्हा तो स्लॅब जी आहे ती घातलेलं छत जे आहे ते पक्क होतं. वैषम्य म्हणजे तीन वेगळ्या गोष्टी मला कशा करता सांगायचे की वाळू वेगळी, गिट्टी वेगळी, सिमेंट वेगळं, पण हे तिन्ही एकत्र आलं की एक मजबूत स्लॅब तयार होते की नाही. वैषम्याये समता केवी, रीत भारतामध्ये शिकावी, भव्य भविली शिबिरे कोणी, कुणी मंडपी कुणी वितानी, कुणी पाहिली छाया तरुची, क्षिती कुणासी नसे गुणाची, हत्ती जणू असे. आता ते शिबिरासाठी म्हणजे काय पर्व काळासाठी लोक आलेले आहेत, तर कोणी आपले आपले तंबू मारून टाकले, आपली आपली व्यवस्था सगळी करून घेतलेली आहे. कोणाजवळ साहित्य ते दुसरं काही नाही, झाडाच्या सावलीत राहिले. क्षिती कुणाची नसे उन्हाची, आणि कोणाला दागिना काढून लागलं तर किती वेळ लागायचं, थोडा वेळ तर लागायचं. बघणे एक होतं सगळ्यांचं, बघण्यापूर्वी सोय, म्हणजे झाडाखाली जरी राहायचंय. आता मी माझं विराट घेऊन गेले ह्या झाडाखाली, दुसरा जर तिकडून आला तुम्हाला इथे थांबायचं का, थांबा मी दुसऱ्या झाडाखाली जातो असं म्हणणार. गेलं की हॉलमध्ये आधी पंख्याखाली आपली पथारी नाही बसवणार, आम्ही सुद्धा केलंय तसंच. पंखा दिसला की पहिला आपली पथारी आधी बसवून घ्यायची, दुसरे कोणी कुठेही कशी काय करू असं नव्हतं. बघण्यापूर्वी सोया आपुली, दुसऱ्यासाठी झटती सगळी, साध्य एकची असल्यावर ते, मत्सर लोभा स्थल ना उरते. मी त्या पदयात्रेच्या अनुभवाच्या याच्यामध्ये लिहिलंय, पदयात्रेच्या वर्णनामध्ये, की निरनिळ्या ठिकाणची माणसं आपांच्या बरोबर पंचकृषीचा प्रवास करण्यासाठी आलेली होती. पण आता कोणाची वळकटी बांधायची राहिली, आता जाण्याची वेळ होत आली, अजून तुझी वळकटी बांधून झाली का मी बांधून घेतो, दुसरं लगेच मदतीला तिला गेलं. असे एकमेकांना मदत करून कशामुळे झालं म्हणाले. साध्य एकची असल्यावर ते, मत्सर लोभा स्थलना, प्रेमाशिवाय जिव्हाळ्याशिवाय दुसरं विकारच कोणता तिथे निर्माण होत नाही. आम्हाला असं का म्हणणार, तो मला तसं का म्हणला, ज्याचं साध्य एक नसतं त्याच्या ठिकाणी असल्या गोष्टी चालतात म्हणाले. नाहीतर माणसाने कोण काय बोलत त्याच्याकडे लक्ष सुद्धा नसतं माणसांचं. ध्येय एकच असतं की ते ध्येय गाठायचं. गजब, आणि म्हणून आपण फार सुंदर वर्णन केलंय. गजबज असूनी बज बज नवती, कुठेच त्या समुदायी. माणसांची गर्दी पुष्कळ होती पण बजबज पुरी नव्हती, कलकल 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 नव्हते. एक काळ असा होता की गोरट्याला या मंडपाला आपण कलकलाट मंडप नाव ठेवून दिलं. आप्पा सुद्धा येऊन उभे राहिले कीर्तनाला. कीर्तन सुरू झालं तरी माणसं बोलायची, थांबायची नाही. तुम्हाला सांगते, अनुभवलेलं आहे मी सुद्धा, पाहिलेलं आहे. म्हणजे ते आप्पा का म्हणत होते ते. हळूहळू हळूहळू प्रगती होत गेली. आता शांतता असते सगळी. म्हणजे गजबज असूनी बजबज नमती, कुठेच त्या समुदायी, समाधान सकलाही होते, ही पूर्वज पुण्याई जय. सगळ्यांच्या ठिकाणी समाधान नंदत होतं. ही म्हणाली हे त्यांचे कर्तृत्व नाही, पूर्वज पुण्याई, पूर्वजांची पुण्याई म्हणून ही घडलं म्हणाले. ही पूर्वज पुण्याई जय हरी सुख कंदा, शिबिर हरीचे मध्ये विराजे, मेरू समगिरी गणांतरी जे. सगळ्याच्या मधोमध भगवंतांचं शिबिर.
तंबू त्यांचा ठोकलेला तिथे. आता पांडव वेगळं शिबिर आपलं वेगळं तंबू मानतील का बरं, मांडतील का बरं? तेच पांडवा होय विसावा मधु सोडून का भ्रमर रमावा. पांचाली सह वसे रुक्मिणी देवकी सकुंती सन्मानी. द्रौपदी बरोबर रुक्मिणीबाई राहिल्या, देवकी कुंती एकत्र एकमेकीला सन्मान देत राहिल्या. श्वशुरहरीचे उत्सुक चित्ते हृदयी धरित. असं आहे, सासरीत जर माहेर पण मिळत असलं तर माहेरी जाण्याची इच्छा कशाला होईल बायांना? सांग, माहेरी जाण्याची इच्छा होत नाही. तसं भगवंताच्या ज्या पत्नी सगळ्या आहेत त्या कधी माहेरी गेल्याच नसतील, त्यामुळे वडिलांच्या भेटीने आता या निमित्ताने तर भेट झाली, त्यांनाही मोठा आनंद झाला. श्वशुरहरीचे उत्सुक चित्ते हृदयी धरिती निज कन्या ते. सखे सोयरे आप्त मिळाले भेटीने त्या प्रसन्न झाले. मुनिजन घेऊन हरीचे दर्शन म्हणती आजी कृतार्थ जीवन. ऋषी मुनी पण आले, भगवंत येणार म्हणल्यावर त्या निमित्ताने आपल्याला भगवंताचं दर्शन घडतंय, खूप आनंद झाला. परी स्वस्थता हे सगळं बाहेर सगळं झालं. इथं काय? परी स्वस्थता हरिसी नाही जणू विसरले चुकले काही. पण भगवंत स्वतः स्वस्थ नाही, अस्वस्थ आहे. काहीतरी विसरलंय, काहीतरी चुकलंय असं त्यांना सारखं वाटत होतं. धुंडिती चंचल नयन कुणा ते. डोळेसारखे जी नजर जी आहे ती सारखी कावरी बावरी, इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, येणाऱ्या रस्त्याकडे बघ सारखं. धुंडिती चंचल नयन कुणा ते उदास मुद्रा मधुनी होते. देह वसे शिबिरी परिवारी मन परिते ते नवते. भगवंतांचं शरीर त्या शिबिरामध्ये राहिलं होतं, त्या तंबूमध्ये राहिलेलं होतं, पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं त्यांचं. आणि मग परिणाम त्याचा भलते उत्तर दे मग हा सुन सावरण्या पापत ते जय हरी सुख कंदा. काय जेवण झालं का? नाही नाही आत्ता चालू. हे सुद्धा सुसंगत आहे पुष्कळ, पण अजून जेवण व्हायचं असा त्याचा अर्थ सुद्धा होऊ शकतो. पण विचारलेल्या प्रश्नाला सुसंगत असं उत्तरच नाही द्यायचं, इकडे डोकंच ठिकाणावर नाही ना. द्रुपद सुता रुक्मिणी धनंजय कृष्ण वर्तने करीती विस्मय. आणि मग सगळं द्रौपदी आहे, रुक्मिणी आहे, धनंजय जी भगवंताच्या जवळची मंडळी म्हणता येतील अशी, तर त्यांना विषय माझे. द्रुपद सुता रुक्मिणी धनंजय कृष्ण वर्तने करीती विस्मय. त्यांना आश्चर्य वाटले, म्हणाले हे कसं नेहमी मोकळेपणाने वागत असतात, आज काय झाले, काहीतरी बिघडलंय तंत्र. वदेस हे तुका मग पांचाली गोकुळची का बरे ना आली. द्रौपदी हुशार, ती म्हणाली कृष्णा अरे तू गोकुळची माणसं पण इथे येणार होती ना त्या पर्वकाळासाठी, ती कशी काय आली ना अजून आली नाही. मंडळी सध्या बघावयाची आस असे म्हणजे फार दिवसांची. ते गोकुळच्या लोकांना सगळ्यांना भेटायची माझी खूप दिवसाची इच्छा होती. म्हणजे या निमित्ताने इथं भेट होईल वाटलं होतं. तुझ्या सुखे हरी कितीतरी वेळा महिमा ज्यांचा मी ऐकेला. किती वेळा म्हणजे तुझ्याकडनं त्या गोकुळचं महात्म्य ऐकलं, त्या लोकांचं प्रेम ऐकलं. तदा म्हणे श्री हरीची जाया मी ही आतुर त्या वंदाया. आणि रुक्मिणी ते द्रौपदीला तरी ओढत राहिली द्रौपदीची, मला पण त्या लोकांना भेटायची इच्छा आहे. आणि त्यातही पुन्हा त्यातही केव्हा पाहिन राधा तुलनेची की जिला न बाधा. प्रामाणिकपणे म्हणते. त्यातही पुन्हा यांच्या तोंडून त्या राधेचं नाव इतकं वेळा ऐकलेलं आहे. तुलनेची की तिला दुसऱ्या तुलनेला तिला विषय नाही म्हणतात म्हणाली हे नेहमी, तिला मला पाहायचे म्हणाले. भाव भक्तीची जी परिसीमा संत जीचा गाती प्रेमा. कृष्णावरचं तिचं प्रेम संत गातात म्हणाले, म्हणजे तिचं काय श्रेष्ठता असेल तिची. आणि ह्या पर्वकाळात इथे येण्यापूर्वी यांनी मला सांगितलं होतं की या गोकुळामध्ये तुला मी गोकुळच्या माणसांची राधेची तुझी भेट करून देतो म्हणून. दिदले यानी मजा आश्वासन तुझं या परवी व्रजजन दाविन. गोकुळातल्या माणसांची यावेळी तुला भेट करून देतो हे म्हणाले. मला यांनी आश्वासन दिलं होतं, पण अजून कोणी आले नाही ते लोक. आता कुठे आपल्या म्हणजे जे वृत्ती किंवा जे मनामध्ये आपल्या भाव निर्माण झाले त्याला आता कुठे जवळीक कारणाने बोलायला लागले भोवताचे, तेव्हा भगवंत एकदम मोकळेपणाने बोलायला लागले. ते म्हणाले मी ही त्यांची वाट बघत गे प्रिये काल पासोनी.
बोलत माधव कधी भेटती गोपी व्रज जन जननी जय हरी सुखकंदा. मी पण म्हणाले कालपासून वाट बघतोय. आता कशी गंमत आहे बघा. कार्यक्रम ठरल्याबरोबर पांडवांना सूचना पाठवली की असं असं पर्वकाळची योजना केलेली आहे आणि सरस्वतीच्या तीरावर आपल्याला जायचंय, तुम्ही पण या. गोकुळला काही पाठवलं नाही, कारण गोकुळला पाठवलं नाही. अपेक्षा हीच त्यांची, विश्वास एवढा की मी तिथे जाणार म्हणून कळल्यावर हे तिथे येणारच, हा विश्वास, म्हणून निरोप पाठवलाच नाही. आणि आता वाट बघतायत अजून आले नाहीत म्हणून. बोलत माधव कधी भेटती गोपी व्रज जन जननी जय हरी सुखकंदा. तीर्थविधी स्तव या परवासी येतील मत प्रिय गोकुळवासी. येतवरी मी विश्वासे या आलो झाले श्रम परिवार्या. गोकुळची मंडळी येतील, त्यांची भेट होईल. पुष्कळ दिवसात भेट झालेली नाहीये म्हणून म्हणाले मी या पर्वकाळाला आलो. नंतर मला काय पर्वकाळाचं महत्व, माझा हेरपटा फुकट गेला मला. आलो झाले श्रम परिवार्या असे प्रिय भक्तांच्या भेटी वाजून काय तुझे मज मुरे प्रयोजन. मला असे कुठलीही गोष्ट प्रयोजनाशिवाय करायची नाही, कारणाशिवाय करायची नाही निश्चित आहे. पण मला दुसरं काय प्रयोजन आहे या जगामध्ये, काय मिळवायचंय मला. मी पूर्ण काम आहे, मी आप्त काम आहे. काय तुझे मज मुरे प्रयोजन मी त्यांच्या स्तवते मजसाठी अवतरतो या प्रेमा पोटी. अहम भक्त पराती ना म्हणाले, मी भक्ताच्या स्वाधीन आहे आणि त्यामुळं भक्त माझ्यासाठी आणि मी भक्तांसाठी, असं आमचं जीवन आहे. असा त्यांचा संवाद चाललाय. तोच आत कोणी सेवक येई झापन मावे ज्याच्या हृदयी. हर्ष जयाच्या फुलला वदनी विनम्र झाला प्रभूचे चरणी. करी त्वरे तो मंगल भाषण महाराज यदुवंश विभूषण. जवळ गोपगणा गदी आला गात मुखाने आपुल्या लिहिला. आणि तेवढ्यातच दारावरचा जो पारेकरी आहे तो आला. त्यांनी सांगितलं की गोकुळची लोक ना आता जवळ रस्त्याच्या आपल्या जवळ आलेत म्हणाली. इथं ऐकून दिधरी मौक्तिक माला गळ्यातली त्या दासां. वार्तानचेही सुधा वर्षली तृषितावरती सहसा जय हरी सुखकंदा. तहानेला माणूस असावा, त्याला अमृताचा लाभ व्हावा. पाणी नाही नुसतं, अमृताचा लाभ व्हावा. त्याला जसा आनंद होतो ना तशी ही जी बातमी होती ना त्याचा आनंद झाला भगवंताला. वार्तानचेही सुधा वर्षली तृषितावरती सहसा जय हरी सुखकंदा. आणि त्यांनी अर्जुनाचा हात धरला, चल म्हणले माझ्याबरोबर. पंडुसुताचा हात धरोनी या सह गरुड ध्वज वेगाने. काय आहे, आपल्या वृत्तीशी जमणारे जर असलं तर त्याचा सगळ्या गोष्टीचा आनंद माणसाला मिळतो. एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं असलं तर कशाला जायचं प्रवासाला एकत्र, काही जरूर नाही जाण्याची, जाऊच नाही अशा माणसांनी. पण सुद्धा म्हणून भगवंत आपल्या वृत्तीशी जमणार आहे अर्जुन म्हणून त्याचा हात धरला, चल म्हणे माझ्यावर. पण दुसुताचा हात धरोनी त्या सह गरुड ध्वज वेगानी. सामोरा ये गोपजनांसी गगनपुरेना आनंदासी. आता गगन आनंद गगनात मावेना असे म्हणतात ना, तसं भगवंताचं झालं. गोपाळासह नंद यशोदा वृषभानुची तनया राधा. भजने गाती जन अनुरागे गाड्या हळूहळू येती मागे. पिठीती टाळ्या कुणी जल्लरी टाळ वाजवी कुणी बासरी. नंद किशोरा हे गण निळा राजीव नयन. अरे हे काय सारखं पडते शिवाय. मुक्तकंठ गाता तरंगले चित्त विसरले भान. समरस अर्जुन ऐकत करुणी सर्वांगाचे कान. जय हरी सुखकंदा. आणि गोप सगळे आहेत ते भगवंताच्या नावाने भजन करत निघाले. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. 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 राधा रमण हरी गोविंद बोलो. राधा रमण हरी गोविंद
गोपी गोप रस्त्याने भजन करत यायला लागलेत. असं आहे, एखाद्याच्या स्वरालाच असा गोडवा आणि असा भाव असतो की ऐकत राहावं, बस ऐकत राहावं. तसं अर्जुन गाण्यातला चांगला गर्दी आहे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. ते म्हणाले तेव्हा 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला की नारद मुनी वगैरे जे सगळे तुझी स्तुती करत होते, तर म्हणजे त्या स्तुतीतले शब्द काहीच कळत नव्हते. त्या शब्दाकडे आमचं लक्षच नव्हतं, त्यातल्या स्वराकडे आमचं लक्ष होतं. ज्ञानेश्वरांनी संवाद घातलाय तिथे. अर्जुन रसिक आहे, त्यामुळे तो आणि त्याला तो भाव नेमकाच समजला. आणि म्हणून वर्णन करतात, समरस अर्जुन ऐकत करुणी सर्व अंगात, सगळ्या इंद्रियाचं सामर्थ्य त्यांनी कानामध्ये एकवटलं आणि ते भजन ऐकू लागले. कृष्ण येतसे बघत, आता हे सामोरे चाललेत. कृष्ण येतसे बघता नयनी, गोप समोरून कृष्ण येतोय, आपण कृष्णाचं भजन करतो, केवढा आनंद झाला असेल त्यांना. आणि पुन्हा आनंद जल्लोष सुरू झाला, जल्लोष. गोप गरजले उच्चरवाणी, आज तपस्या फळास आली, हरीच हरिभवती सर्वही मिळाली. पूरज साये महान ध्याना, उफाळल्या त्या परी भावना. मोठमोठ्या नद्या असतात, त्या नद्यांना पूर आला, जसे ते पाणी उसळत जातं की नाही, सारखं वेगाने वाढत जातं पाणी पूर आला की. तसं म्हणाले यांच्या भावना भगवंताविषयीच्या उफाळून आली. शब्द फुटे ना स्रवती डोळे, कृष्ण दिसले जवळ आले. आता काही बोलावं म्हटलं कृष्णाशी तर तोंडातून शब्द फुटे ना, पण डोळे मात्र वाहू लागले. काय करू किती नको न झाले, सहस्र डोळे. आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलं, सहस्र डोळे भरून बघावे, सहस्र हाती कवटाळावे, सहस्रवदनी घोष करावा, लाभा महा कुठून घडावा. ते म्हणाले आम्हाला 1000 तोंड का दिली नाही देवानी, 1000 हात का दिली नाही देवानी. 1000 तोंड दिली असली तर आम्ही कृष्णाची स्तुती करत राहिलो असतो 1000 तोंडांनी. 1000 हात आम्हाला दिले असते तर आम्ही कृष्णाला आलिंगन दिलं असतं 1000 हातांनी. आणि सहस्रवदनी कोश करावा, सहस्र हाती कवटाळावे, सहस्र डोळे भरून बघावे. इंद्राला 1000 डोळे आहेत ना, इंद्रासारखे आम्हाला 1000 डोळे असते तर आम्हाला कृष्णाला बघण्याचं समाधान तरी करू शकलो असते. 2 डोळ्यांनी किती बघणार त्याला, 2 हातांनी कसं त्याला आलिंगन देणार. म्हणाले वासव हय हय शेषन आम्ही. वासव म्हणजे इंद्र, हय हय म्हणजे सहस्रार्जुन, आणि शेष म्हणजे हा शेषनाग पृथ्वी ज्यांनी आपल्या मस्तकावर धारण केली, त्याला 1000 तोंड म्हणतात ना. प्रभू दिली इंद्रिये निकामी, कशाला मला बाकीची इंद्रिय दिली म्हणाले. डोळे जर दिले असते आम्हाला इतके 1000 तर कृष्णाला डोळे म्हणून पाहता आले असतं, समाधान होईस्तो. गोपांच्या ये असे मनासी, रोम रोम नाचती तनुसी, परमात्मा दे मिठी पदासी, ये उननंता जवळी, सकंप सद्गत कंपितहा ते, वृद्धतया कुरवाळी, जय हरी सुख कंदा. भगवंत जवळ आले, नंदबाबाला पायावर पडून नमस्कार केला. वय झालेलं आहे, तर हात कापताय. हात कापत कापत त्यांनी पाठीवरून हात फिरवला. हरी आला हे यशोमतीने, ऐकियले परी दिसेन नयने. कृष्ण आलाय समजली तिला, सगळ्यांनी सांगितलं कृष्ण आलाय कृष्ण आलाय. तिला डोळ्याने दिसेच ना, डोळ्यावरती अश्रूचे हात होते ना सारखे. जले डबरुनी गेली दृष्टी, हर्षित झाली जननी कष्टी, आर्तरवे संबोधन माते, हरिने दिली मिठी गळ्याते. शेवटी कृष्णच येऊन गळ्यात पडले, आई म्हणून माय म्हणून. रामे जणू सरता वनवास, धन्य धन्य गरजले दिवौकस, मुकुंद भेटे मग राधेसी, मंगल सारे यथाश्रेयासी. मांगल्य ज्याला काही म्हणता येईल, शुभकाल शुभ ज्याला काही म्हणता येईल, ते सगळं जिच्या आश्रयाला होतं. ती जी राधा, तिला भगवंत भेटले म्हणाले. आणि मोहतमाचा स्पर्श न जिते, रजतमाला तिथे वावच नाही, केवळ सात्विकता. खरं म्हणजे सात्विकता सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडे गुणातीतता. श्रीहरी गंगोत्री जी भक्तिरसाते, जिथून गंगाची गंगोत्रीपासून गंगा उगम पाहून खाली येते ना, तशी ही भक्तीची गंगा म्हणाली गंगोत्री. हिच्यापासून भक्ती उगम पावली.
भक्तीची गंगोत्रीची भक्तिरसाते श्रीहरीची जी चिन्मय छाया. काय कमाल आहे आपणची तुम्हाला सांगते. छाया म्हणजे सावली. ही सावली कशी असते? सावलीला चैतन्य असतं का? सावलीला चैतन्य नसतं. सावली आपल्या बरोबर राहते. ती जडच आहे. ती आपण जिकडे जाऊ तिकडे सावली पाठीमागे येते. तिला स्वतःचं अस्तित्व नाही. म्हणजे एकीकडे सावली गेली आणि एकीकडे आपण गेलो असं होतं का? असं होत नाही. ती सावली आपल्या चैतन्याच्या आश्रयाने ती सावली येते. आपण इथे सांगतात की राधा कशी म्हणाले, श्रीहरीची जी चिन्मय छाया, चैतन्ययुक्त सावली भगवंताची म्हणजे राधा म्हणाले. जे दोघांची एकरूपता सांगण्याची कमाल आहे. कमाल. मिठी देत तिस दृढय विलाया शुभ मिलन नच भेद कळावा. कवण राधिका कवण. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. दोघांनी इतके एकरूप झाले असं वाटतं की कोण राधा आणि कोण कृष्ण. दोघंही सारखे दिसायला. प्रेम समाधी पाहुनी आती मुनिजन हृदयी झाले. प्रेमाचा या अंशही मिळता जीवन सार्थक झाले. जय हरी सुखगंधा. सगळे ऋषी मुनी थक्क झाले. म्हणजे या प्रेमातला थोडा जरी अंश मला मिळाला, तुम्हा तिला साबळो लवतरी जिव्हाळा आम्हा. हे घडावं म्हणून प्रार्थना करा. वसुदेवाने श्रीनंदाचा आदर केला पारची साचा. दोघांचेही गैवरले मन किती दिवसांनी झाले दर्शन. कृष्णाला बलराम दादा सोडायला आले होते नंदबाबा मथुरेला, तेव्हा भेट झाली होती. त्याच्यानंतर भेटच झाली नाही म्हणाले आपली. शिविरा सेवा परिवार निज पुरा विसरला आता अधोक्षज. आता भगवंताचं तंबू येत नाही. भगवंताला कुठे तंबू त्यांचा. गोपाळास वृक्षाखाली पूर्णपणे रमला वनमाळी. आता या गरीब बिचारी गोळ्यांच्या जवळ त्यांच्यावर शामिना घेण्याची, तंबू टाकायची, कुठली त्यांची ऐपत झाडावरची त्यांनी आपली आपली पिराडे लावली. भगवंत तिथेच थांबले. गोपाळास वृक्षाखाली पूर्णपणे रमला वनमाळी. थांबले नाही नुसते, रमले. आपण शब्द रमला वापरले. आता यदुनाथ नहरी जणू हा आता. हा काय म्हणले यादव कुळातला हा प्रमुख मनुष्य नाही. प्रौढ वयाची नुरली सत्ता. लहानपणातल्या गोकुळातल्या वेळात त्यावेळेला लहानपणी पाहिजे सगळ्यांनी. आता प्रौढ वय झालेले. वय झालं तर प्रौढ त्यांचं, पण वागणं कसं होतं? प्रौढ वयाची नुरली सत्ता तत्वज्ञानी नच. गीता सांगणार कृष्ण नाही ना वीर. अनेकांचे पराभव केले, अनेक राक्षसांना मारलं. पराक्रम पराक्रम काही निवडा नाही. आता होते कोण इथे? व्रजरमणी प्रिय नंद किशोर. गोपींचे लाडके आणि नंदाचे चिरंजीव म्हणून इथे त्या शिबिरात राहिले होते म्हणाले. यशोमतीसी करण्या वंदन सवे सर्वही सुनास घेऊन. येत देवकी हर्षित चित्ते विस्मय झाला व्रजल नाते. आणि कृष्णाच्या बायका सगळ्या 8 बायका अष्टनायिका सगळ्यांना घेऊन देवकी आली यशोदेला नमस्कार करण्यासाठी. या हरीच्या भार्या हे कळता यशोमतीच्या हृदयी. वात्सल्यासह आनंदाचे अपूर्व भरते येई. जय हरी सुखगंधा. या कृष्णाच्या बायका तर काय पत्नी सगळ्या कृष्णाच्या. देवकीने ओळख करून दिली आणि ते पाहिल्याबरोबर यशोदेला मोठं कौतुक वाटलं. वधू वंदिता सती यशोदा प्रेम भरे दे आशीर्वादा. प्रिय बाळे सौभाग्यवती हो गुणबलशाली सुत तुझ लाभो. अष्टपुत्रा सौभाग्यवती आशीर्वाद देण्याची पूर्वी पद्धत होती. आता तसा आशीर्वाद कोणी देत नाही. कोणी आशीर्वाद देत त्याला आशीर्वाद देणाऱ्याला शिव्या देतात. अष्टपुत्रा सौभाग्य तुम्हाला काय पडले म्हणतात असा आशीर्वाद. गुणबलशाली तुझं सुत तुझं लाभो. शिरकुरवाडी कांकावरचे. आणि भगवंत आईच्या मांडीवर पडलेले डोकं टिकून. शिरकुरवाडी कांकावरचे कुतुके निरखित वदन हरीचे. उसे देवकी प्रति यशोदा बसली होती जवळच राधा. कुणास मिळवी काय पराक्रम करून वदा हा श्याम तरी मम. थोरपणीच्या याच्या लीला ऐकू द्या मज म्हातारीला. भगवंत आईच्या मांडीवर डोकं टिकून निजलेले आहेत. देवकी आपल्या सुनांना घेऊन आली आहे. एकेकीची ओळख करून देते. भगवंत यशोदा म्हणते की आम्ही लहानपणी याच्या सगळ्या लीला पाहिल्यात नाही. कोणत्या राक्षसाला मारलं, कोणत्या मारलं हे सगळं पाहिलं. त्याच्या खोड्या सगळ्या चोरी केलेल्या गोष्टी, खोड्या केलेल्या सगळे मला आठवण आहे म्हणाली त्याची.
तर मोठेपणीचे काय काय ते लिहिला त्याच्यात आता सांगा म्हणाली आम्हाला. हा सुन सांगे सती देवकी वडील सुनही पहा भीमकी विदर्भ भूपाची प्रिय कन्या हरी सैच्छित असे अनन्या. ही विदर्भ देशाची राजधानी विदर्भ देशाच्या राजाची मुलगी म्हणाली. तिचं नाव आहे रुक्मिणी. तिला कृष्णाशिवाय दुसरं कोणाशी लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने कृष्णाला कळवलं की मी तुम्हाला मनाने वरलंय तर मला घेऊन जा. त्याला घेऊन आला म्हणले. भावाने परिधरीला ग्रहार्पा या शिशुपाला हिने नविता हरिले कृष्णे करुणी घोर रणआला जय हरी सुखकंतला. हिने याला वरायचं ठरवलं होतं पण तिच्या भावाने शिशुपालाला द्यायचं ठरवलं होतं. त्याने युद्ध करून तिला पळवून आणली. पण आता ही दुसरी कमलमुखी ही दुसरी भामा ही कमळासारखी म्हणाले. सुंदर आहे कमळासारखी पण रुसवा धरिते कधी रिकामा. कधी म्हणाले रुसून बसेल काही सांगतात नाही. रुसण्याची कारणही काही काय माहिती नाही म्हणाले. बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी. पारिजातकाचं झाड माझ्या दारात आहे अंगणात आहे आणि फुलं रुक्मिणीच्या अंगणात काय म्हणून हे रुसायचं कारण म्हणले तिचं. आता फांदी जर एखादी तिकडे गेली तर फुलं पडणार की नाही तिथे. पण एक हिंदी कवी म्हणतोय हुस्न नाजुक मिजाज है बेहद अकल का बोल उठा नाही सकता. तसं असेल कदाचित सत्यभामेचं म्हणून. कमलमुखी ही दुसरी भामा रुसवा धरिते कधी रिकामा. तिचा पिता घे आळ हरीवर सेमंतकाचा तुची तस्कर. तिच्या वडिलांनी म्हणाले कृष्णावर सेमंतक म्हणी चोरल्याचा आळ घेतला व दिला बंधू मरत नासव आरोपे या शंकित यादव. त्या सेमंतक मणी जो आहे त्याच्यामध्ये 8 भार सोनं निघत होतं आणि म्हणून तो मणी आपल्या लोकशाहीमध्ये राज्याला देऊन टाक असं त्यांनी सांगितलं होतं म्हणले तिच्या वडिलांना. त्यांनी ते काय ऐकलं नाही. आता योग असा की त्याचा भाऊ तो घेऊन गेला त्याला कोणी शिकारीला गेला तिथे कोणी मारलं त्यांनी याच्यावरचा आरोप घेतला. आरोपे या शंकित या आणि मग सगळ्या यादवांना शंका पडली अरे कृष्ण असं कसं करतो आतापर्यंत कधी केलं नाही त्यांनी. परी प्रसेना वधिले सिंहे जांबवतासी रत्न मिळे हे कलंक दुस्सह हो या हरीसी रत्न आणिले तय प्रयासी. मोठा प्रयत्न करून त्यांनी ते जांबवतावर रत्न आणून दिलं आणि मग काय केलं ही सत्राजिता मग सत्राजिताला हिच्या बापाला पश्चाताप झाला. मी नको तो आरोप विचार केला. आता त्या पापातून निष्कृती म्हणजे माझी पोरगी तुला देतो. कन्येसह निज रत्न समर्पी जांबवतासह रत्ना कारण युद्ध करी या पुलाव्रज मोहन. ते समंतक म्हणी जांबवताजवळ होता म्हणून त्याच्याशी युद्ध केले. ते युद्ध त्यांनी जिंकलं आणि ते पाहून त्या जांबवतांनी आपली मुलगीला दिली की एवढा पराक्रमी जावई मला दुसरा कुठला मिळणार आहे पण मुलगी दिली म्हणाली त्याला. युद्ध करी या पुलाव्रज मोहन तये दोषुनी बाहुबलाही जांबवती दिदली विहिताही कालिंदी ही दिनकर कन्या गिरिजे समतप करुणी भाग्यवती ही पुण्याने त्या झाली हरीची रमणी जय. जसं पार्वतीने तपश्चर्या करून शंकरांना मिळवलं ना तसे ही कालिंदी सुद्धा तिने सुद्धा तपश्चर्या केली. ती सूर्यकन्या आहे आणि तपश्चर्या करून तिने कृष्णाला मिळवलं. कोसल नृपतनया सत्याही वीर्य शूरकठर विली विवाही. तिच्या सत्या नावाची ही कोसल देशाची राजकन्या आहे म्हणाले की तिच्या वडिलांनी वीर्य म्हणजे पराक्रम हे कोण ठेवला त्याच्यामध्ये काय ठेवलं त्यांनी पराक्रमासाठी 7 मत्त बैला सवे सणून. मत्त असे 7 बैल ओळीने उभे करायचे. त्या 7 बैलामध्ये 1 वेसण घालून यायची म्हणाले. आता मत्त बैल असेल तर ते कसं घालून देतील पण तसं स्वतःचं सामर्थ्य पाहिजे ना. ते घातले म्हणले यांनी आणि घेऊन आला तिला. वरिली रामास भजी पण ही भद्रा कैकई तरीही. ही कैकई आहे पण भद्रा आहे चांगली आहे. ही मनन देची सुता पित्याने कृष्णा दिधली प्रेम भराने. म्हणजे नंदीची मुलगीच आहे म्हणाली. तिच्या वडिलांनी कृष्णाला दिली. कृष्णा दिधली प्रेम भराने ही त्या परीच मित्र विधला स्वयंवराने वरी मुकुंदा. बंधू दोघे विरोध करीती कोण टिके परी याचे बुद्धी. मित्रविंदा म्हणाले
भावाने पुष्कळ विरोध केला आणि याच्यापुढे कोणाचं चालतं म्हणाली. आता ही दुसरी 7वी. आणि काही लक्ष्मणा सुलक्षण आणि हरुणी स्वयंवरातून आहे ही मद्राधिपत नया पट्टवधू हरीच्या आठय्या. ही मद्रदेशची राजकन्या म्हणाली. हिला सुद्धा भगवंतांनी असं स्वयंवरातून पळवून आणली. काय सांगू तुम्हाला. नरकासुरवधूनी कारेतून त्याच्या ज्या सोडविल्या असती त्या भार्या बहुयाच्या सगळ्या येत न आल्या जय हरी सुखगंधा. 16,100 ना नरकासुराच्या तावडीतनं सोडलेल्या 16,100 त्यांना इथं आणलं असतं तर जागाच पुरत नव्हती. बाकीच्या सगळ्यांना परत जावं लागत नव्हतं म्हणाले. अब्ज पहिलं शिबिर आलं असतं तर म्हणून इथं आणलं नाही म्हणजे त्यांना. गोविंदाच्या भार्याविषयी ऐकून नाधा हर्षित जाई. धन्य तुम्ही वरिले गोपाळा लबाड परिगे हा सांभाळा. जवळच राधा बसलेली होती तेव्हा तिने सगळ्या जणी बसल्या भोवताली यशोदेच्या देवकीच्या राधेच्या. राधा म्हणाली खरंच तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही कृष्णाला वरलं आपला पती म्हणून. पण मोठं लबाड प्रकरण आहे बरं काय. लबाड परिगे हा सांभाळा. काय करतो म्हणाली. हा सहवासे निज लावून गोडी हरी हा सहजी तयास तोडी. सहवासात येतो आपल्या प्रेमानं गोडी लावतो आणि तोडून टाकतो. म्हणजे याला काही ममत्व नाही काही नाही याच्या ठिकाणी. काही प्रेम राहत नाही म्हणजे आमच्यासारख्याच याला. हरी हा सहजी तयास तोडी. धरा भरवसा. आणि म्हणून तुम्हाला सांगते धरा भरवसा कधी न याचा नियमन काही या फसव्याचा. हा कपटी हा फसवणूक करतो. कशाला म्हणाले याच्यावर भरोसा करायचा. एक सांगून देते तुम्हाला. हृदय बिंबते प्रतिमा याची हीच खरी गे विश्वासाची. हृदयामध्ये असं प्रेम निर्माण झालं ना. प्रेम मागत काही नाही. प्रेम निष्काम असतं म्हणजे त्यामुळे दुसरे कशाची अपेक्षा नाही. म्हणून हृदयामध्ये जी त्याची प्रतिमा आपल्या निर्माण होते ती आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करते. म्हणजे या कबीरांची काप्पा नेहमी कविता सांगायची ते. जो बिछुडे है प्यारे से भटकते दर बदर फिरते. आपल्या प्रियकरापासून जे विलग झालेले आहेत ते त्याला हुडकण्यासाठी इथं गेलाय का तिथं गेलाय का तिथं गेलाय का तिथं गेलाय का हुडकतात म्हणाले ते. पण काय हमारा यार जो हम में हमन को बेकरारी क्या हमन को इंतजारी क्या. आमच्या हृदयातच तो बसलेला आहे. तर आम्हाला वाट पाहणं हा प्रकारच नाही ना. त्या विरह नावाची गोष्टच नाही. तीच खरी गे विश्वासाची तिला अनलवही द्यावे अंतर सुखा समगना पुरेल सागर. तो अंतकरणातच तो आहे म्हटल्यानंतर काय आहे आपलं काय असतं. सुखाच्या कल्पना आपल्या अशा असतात की आपल्याला बाहेरून सुख मिळणार आहे असं वाटतं. सुख जे आहे ते बाहेर आहे आणि आपल्याला ते प्रयत्नपूर्वक मिळवायचं आहे अशी आपली धारणा असते. सुख आपल्या जवळच आहे म्हणून माणूस म्हणतो सुद्धा तोंडाने सुख मान्यावर आहे म्हणतो की नाही. सुख जे आहे ते मान्यावर आहे म्हणतो. मानायचं कोणी मानायचं. आपणच मानायचं. म्हणजे एखादा दुःखाचा प्रसंग जरी घडला न आवडणारा प्रसंग जरी घडला तरी सुख मानावं लागतं की नाही. प्रपंचात सगळ्यांना अनुभव आहेत की नाही. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहेत प्रपंचामध्ये की सुख मानावं लागतं. तक्रार करून चालत नाही. हे असं आहे म्हणून म्हणता येत नाही. चलो आगे बढो. म्हणून सुखात तो अंतःकरणात आहे ही भावना एकदा दृढ झाली की मग सुख आतच आहे. आता सुख बाहेर नाही. सुखा समगना पुरेल अंतर पुरेल सागर. बाहेर नहा भारी छळतो काम उपजवी तृप्तन करतो. हृदयातील पर्याय हा समोर आहे ना. मग हे ना असं करावं हे ना तसं करावं हे तसं करावं अशी आपल्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. पण अंतःकरणात तो आहे म्हटल्यानंतर आता काय इच्छा निर्माणाचा प्रश्नच नाही ना. हृदयातील पर्याची मूर्ती इच्छेपूर्वी करीत मूर्ती. इच्छाच निर्माण होत नाही तो हृदयात आहे म्हटल्यानंतर. भगवंत आईच्या मांडीवर पडले होते. ते म्हणले राधे तुला काय आमचे भांडणं लावून द्यायची काय आमच्यात काड्या लावायला बसलीस इथे. वदे श्रीपती सस्मित राधे कलह निर्मिसी काही. अगं डोळे लावून बसता सगळ्या धडगत माझी नाही जय हरी सुखगत. तू सांगतेस हृदयात मी आहे म्हटल्यावर त्या हृदयातल्या मला बसण्यात ध्यान लावून बसतील. दूध मला मिळायचं नाही प्यायला असं झालं तर. सखे राधिके
सखे राधिके सत्य तुझेची म्हणे रुक्मिणी प्रिया हरीची. रुक्मिणीला मात्र तिचं म्हणणं राधेचं बरोबर आहे म्हणजे तू म्हणतीस ते. धन्य भाग्य झाले तव दर्शन गाढ विधले प्रेमालिंगन रमा राधिका भिन्न तरीही तत्व एकची उभया ठाई. रमा आणि राधिका म्हणजे रुक्मिणी आणि राधिका राधा हे दोघीजणी शरीराने भिन्न दोघी दिसत आहेत पण त्यांच्या ठिकाणी तत्व एकच आहे. एका कृष्णावरच प्रेम उत्कळते दोघींच. श्रीहरी या एका तत्वाची दोघीही त्या रूपे साची भक्तीची नु परामधुरा की. एक पराभक्ती आहे एक मधुरा भक्ती दोन्ही श्रेष्ठच. शीतलता वा प्रभाश शांकी चंद्राच्या ठिकाणी त्याचं तेजही आहे आणि शीतलताही आहे दोन्ही एका चंद्राच्याच ठिकाणी. एक चारुता दुजी सुरभिता कमलाची परी एकची सत्ता. एका कमळाच्या ठिकाणी मिळाले सुगंधही आहे आणि सौंदर्यही आहे. जवळ बसवनी प्रेम सती यशोदा सकला नाही जवळ बसवनी प्रेमे घेई वदे देवकी या सर्वांना बाई काही बोध कराना. देवकी जवळ बसलीये. आता मोठे माणूस आहे काही दोन गोष्टी सांगा म्हणाली माझ्या सुनाना. आता सुनांना सांगा म्हटलं त्यांना इन्सल्टिंग वाटायचं ना आम्हाला उपदेश करायला सांगतात म्हणून ती म्हणते कुलस्त्रियांना भूषण तुम्ही आश्रय गृहिणी धर्मा. तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात तुम्ही आणि अनुभव खूप आहे तुमच्या गाठी. मामुळेची श्री हरिसिंहा की तुकाला महिमा. कृष्णाला मोठेपणाच कशामुळे मिळाले लहानाचा मोठा तुम्हीच केलात त्याला. आणि जरी गुणाच्या सर्व सुना मम माझ्या सगळ्या सुनांच्या सुना गुणी आहेत बरं का पण तरी सुद्धा प्रे तेज गुणा ये बोधे अनुपम. तिचे रूपा लिहिली आपण पैलू पडता जशी हिरकणी चमकत से की अपूर्व तेनी. रत्न हिरकणी हिरा जो आहे तो चांगलाच असतो चमकदारच असतो पण त्याला पैलू पाडल्यानंतर त्याचं सौंदर्य आणखी वाढतं की नाही. तसं तुमच्याकडून काही ऐकल्यानंतर माझ्या सुनांच्यामध्ये आणखीन गुणांच्यामध्ये आणखीन भर पडेल ना. गुणाच्याच आहेत माझ्या. अहो प्रत्येक सासूला म्हणावंच लागतं माझ्या सुना गुणाच्या आहेत म्हणून. जरी गुणांच्या सर्व सुना मम तेज गुणांती ये बोधे अनुपम. पैलू पडता जशी हिरकणी चमकत से की अपूर्व तेनी. बरे म्हणाली हसून यशोदा बोलत मग बघुनी गोविंदा. आता यशोदेंनी काय आडवेळे घेत का मला काय कळते का मी खेडेगात राहणारी मला काय सांगायला. आता तुमच्या सगळ्या शिकलेल्या सुना मी काय त्यांना सांगणार. सांगा म्हणाली सांगतो साधं पडं काम सरळ. प्रसन्न करणे मन भर त्याचे रहस्य हेची स्त्री धर्माचे. आपल्या पतीची कधीही गैरमर्जी होता कामा नये. तो नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे असं वागलं पाहिजे. पती समानी दैवत पत्नी तो तिज लागी सुखवी यत्नी. नवऱ्याला देव मानूनच राहिलं पाहिजे असं यशोदा सांगते देवकीच्या सुनांना. आपल्या नवऱ्याला देव मानून राहिलं पाहिजे. आज कुणी ऐकून सुद्धा घेणार नाही त्या गोष्टी. परस्परी विश्वास पुरा जर एकमेकांच्यावर विश्वास असला पाहिजे तर म्हणाले संसार सुखाचे होतात. ते तर आज लग्न करायचं आणि महिन्यानी घटस्फोट घ्यायचा. हा माझ्या मनासारखं वागला नाही काय. मी म्हणलं की आज वरण भाताच्या ऐवजी आपण आज कढी भात जेऊ नाही तो नाही म्हणला तो म्हणला वरण भातच करायचं. असली फालतू कारण आहे तुम्हाला सांगते घटस्फोटासाठी. या माझ्या म्हणण्याप्रमाणे ऐकत म्हणजे काय ऐकत नाही तर असल्या गोष्टी काय करायचं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीने स्त्री ही त्यागाची मूर्ती म्हणून सांगितली आहे. आता कुठं हुडकायला जायचं त्याग कुठे हुडकायला जायचं त्याग असल्या प्रवृत्तीमुळे. परस्परी विश्वास पुरा जर हर्ष सुखा साम्राज्याची ते खरं. एकमेकांच्यावर विश्वास असला ना तर आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही हो त्या घरामध्ये. मान करावा वडील जनांचा नम्र असावी सदैव वाचा. घरातले जे वडील माणसं असतील त्यांना सन्मानाने वागवावं. कसवस करू नये त्यांच्या अंगावर. मनी जिव्हाळा झाना विषयी धरिता सकला प्रियती होईल. आणि लहान जे असतील ते आपल्यापेक्षा लहान असतील त्यांच्याशी प्रेमाने वागावं. आणि त्यामुळे सगळ्यांना हवंसं वाटतं ना मग मनुष्य ते घरामध्ये. चित्ता आपुल्या वश ठेव सगळ्यात महत्त्वाची सूचना आपा करतात.
की कोणत्याही क्षेत्रामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. चित्ता पुल्या वश ठेवावे आवरुनी यत्नाने भावना सजपणे दुसऱ्यांच्या अतिशय कोमलतेने जय हरी सुखकंदा. आम्हीच काय सहन करायचं? सगळं आम्हीच सहन करायचं का? हो. चित्ता पुल्या वश ठेवावे. दासगणू महाराज आपणच्या आईला सांगायचे म्हणजे आता दासगणू महाराजांच्याकडे सुद्धा निरनिराळ्या प्रकारची माणसं यायची ना. स्वतःचा प्रपंच काहीच नव्हता त्यांचा. अशी 10 माणसं जोडलेली होती. ते सगळं एकत्र राहायचे प्रसंग यायचाच. आता कुणाचे कसे स्वभाव, कुणाचे कसे स्वभाव. राजा महिना पुष्कळ सोसावं लागायचं. मग त्यांना ते वाईट वाटायचं त्यांना की आपणचे वडील गेले तर म्हणून आपल्याला असा प्रसंग आलाय. त्यांनी दासगणू महाराज म्हणायचे राधा बोलू दे ना, कोणी बोलत असले तसं आपल्या अंगाला काय भोकं पडतात का? सहन करणं ही स्त्रीचा हे स्वभाव असला पाहिजे. आणि म्हणून आपण ते सांगतात चित्त. आपण यशोदा सांगते यशोदा सांगते देवकीच्या सुनाना चित्त आपुल्या वश ठेवावे आवरुनी यत्नाने, की आपण सहन करत राहिलं पाहिजे. प्रयत्नपूर्वक सहन केलं पाहिजे. आणि भावना सजपणे दुसऱ्याने माझी भावना जपली नाही. दुसरं मला वाटेल तसं बोलला म्हणून मीही त्याला वाटेल तसं बोलावं, त्याला लागेल असं बोलावं हे योग्य नाही. भावना सजपणे दुसऱ्यांच्या अतिशय कोमलतेने जय हरी सुखकंदा. दक्ष असावे गृहकृत्यासी. जी घरातली गृहिणी आहे तिने आपलं घरामध्ये लक्ष किती असलं पाहिजे. अरे बुरशीहून पदार्थ फेकून द्यायची वेळ येते. इतकं घरात लक्ष नसावं. बैठकीच्या खोलीतलं जाळं बाहेरचा आलेला मनुष्य सांगतो वहिनी आज तुमचा हात बरेच दिवसात हात फिरलेला दिसत नाही. दुसऱ्या माणसाने येऊन सांगावं तुला. दक्ष असावे गृहकृत्यासी लवण सहावे मलिनपणासी. न आणि हे काय याच्या पाठीमागे काय ठेवावं, वृत्ती कशी असली पाहिजे. न चमान आहे कामन माझे आळस लक्षण नच विभवाचे. की हे काम माझ घरातलं आपल्याच घरातलं, दुसऱ्याच्या घरात नाही. कोणा पाटलाच्या घरी जाऊन काम करायचं नाही आहे, आपल्याच घरी काम करायचं आहे. न चमान आहे कामन माझे, हे काम माझं नाही असं गृहिणीच्या मनामध्येही येता कामा नाही. सगळी कामं तिची. आळस लक्षण नच विभवाचे. वैभव जर प्राप्त करायचं असेल तर आळस असलं तर कसं वैभव मिळायचं मला सांगा. रविकिरणांचे व्हावे स्वागत गृहांगणी जे स्वच्छ सुशोभित. आता उठणारच 8 वाजता, केव्हा ते दार झाडायचं, केव्हा रांगोळी करायची. आळस लक्षणाचे रविकिरणांचे व्हावे स्वागत. सूर्याचे किरण स्वच्छ झाडलेल्या अंगणात, रांगोळी काढलेल्या अंगणामध्ये झालं पाहिजे. म्हणजे सूर्याच्या किरणाचं स्वागत. ग्रहांगणी जे स्वच्छ सुशोभित. धाक असावा दास जनांसी. घरात नोकर चाकर असतील त्यांना आपला धाक असला पाहिजे. पण परिणच येऊन संतापाशी. सारखं संतापाने त्याच्यावर आरडाओरडा करून धाक नाही बसत. सर्व आदिशयन. काय हे नोकर माणसांच्या धाक तेव्हाच बसतो की तो जर आला नाही तर त्याचं काम पडून राहता कामा नाही. त्याचं काम आपण करायला. आणि हे जेव्हा होईल की आपल्या बाजून अडत नाही असं जेव्हा नोकरांना वाटेल तेव्हा ते काळजीपूर्वक काम करतात. परिणच येऊन संतापासी सर्व आधी शयनत जावे. घरातल्या सगळ्याच्या अगोदर आपण उठावं. सकला वाढून मग जेवावे. सगळ्याला वाढावं आणि मग जे उरलं ते माझं. आपण आज जगन्नाथ असं नाही, असा भाव नाही त्याच्यामध्ये की जे काही उरेल. कारण सगळ्यांनी आवडीने पोटभर जेवणं यातच घरच्या बाईला आनंद असतो. म्हणजे एकीकडे होता, आता नाही राहिलं तेवढं. धाकन सकला वाढून मग जेवावे. कार्यनिमित्ते कधी पतीची करा उपेक्षा लवहीनसाची. कोणत्याही गोष्टीसाठी नवऱ्याची उपेक्षा होता कामा नये. नवऱ्याने एखादी काम सांगितलेलं असेल तर सकाळी काम जमून ऑफिसला निघून गेलाय, संध्याकाळी परत येईपर्यंत ते काम झालेलं नसतं. म्हणजे नवऱ्याच्या दिवशी तुम्हाला किती आस्था आहे त्याच्यातून कळतं. एवढं जाताना आपलं एवढं बारीकसं काम आहे. काही नाही, एखाद्या शर्टाला बटन लावायचं, तुटलेलं बटन असतं, सांगतो तो की एवढ्या बाई शर्टाला बटन लावायचं बरं का, लावून ठेवलं बटन. संध्याकाळपर्यंत त्या बाईच्याने ते बटन लावणं होत नाही.
कार्यनिमित्ते कधी पतीची करा उपेक्षा लवहीन साची. आणि मग वाटेल ती कारणं सांगतात, असं झालं होतं, तसं झालं होतं, तसं होतं. आणि ते व्हॉट्सअपने ते डोकं फिरून टाकतात सगळ्यांचं. करा उपेक्षा लवहीन साची, हाच पतीसी वश करण्याचा. यशोदा सांगतेय, हाच पतीसी वश करण्याचा उपाय आहे एक सुखाचा. ताहित गंडेची कुलटाती शोधित बसते आत्मविभ्राती. ह्याच्याकडनं जाऊन दौरा मागून आण, त्याच्याकडनं जाऊन गंडा मागून आण, त्याच्यावरनं बिबे उगाळून टाक. काय नाना प्रकार करतात नवऱ्याने आपल्या मनासारखं वागावं म्हणून. अरे कशाला त्या गोष्टी द्या सोडून द्या. हे अशा वागा काय विषाद नवरा तुमच्या घरातून बाहेर पडेल. निज पावित्र्या प्राणपणे ही रक्षा नित्य अनन्या. पवित्र जी नचती नच माता भगिनी पत्नी कन्या. आपलं पावित्र्य जे आहे ते प्राणपणाने सांभाळलं पाहिजे म्हणा. आणि हे पावित्र्य जिच्याजवळ नसेल, ती पत्नी नाही, बहीण नाही, आई नाही, भावजे नाही, कोणतंच नातच नाही. नातच त्याग धर्म स्त्रीचा धर्म म्हटलं ना. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की भारतीय संस्कृतीतली स्त्री जी आहे ती त्यागावर उभी आहे. तिचं अधिष्ठानच त्याग आहे म्हणे. संयम भूषण, संयम सोसणं ही तिचं भूषणाची गोष्ट आहे. आणि स्वभाव व्हावा की प्रेमळपण. प्रेमळपणा हा देखाव्याचा असता कामा नये, तो स्वभावतः असला पाहिजे. आणखी महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणाले, उलटपतीच्या कधी न असावे इतर सर्व मग यात समावे. नवऱ्याच्या विरुद्ध कधीही जायचं नाही. अगदी प्राण द्यायची वेळ तरी काय बिघडणार आहे त्याच्याने. काय बिघडणार आहे त्याच्याने. मी मगाशी म्हणण्यासारखं की वरण भात जेवायचा का कढी भात जेवायचा, मेथीची भाजी करायची की वांग्याची भाजी करायची, काय फरक पडणार आहे. त्यांनी सांगितलं आज वांग्याची भाजी, वांगी ताजी आणलीत बरं का, वांग्याची भाजी आहे. नुसतं वांगी छान आहेत बरं का असं म्हणलं दिवसात त्याच्या मनाप्रमाणे लगेच वांग्याची भाजी करायला पाहिजे. ता म्हणजे ताकभात तर राहिलाच नाही ओळखायचं तर शिल्लक. ता म्हणजे ताकभात ओळखायलाच येत नाही बायांना. सांगून कळत नाही ते काय ता म्हणजे ताकभात ओळखणार, सांगून कळत नाही. त्यागधर्म हा संयम भूषण. त्यागधर्म किती असतो याच्यात वाचलं असेल तुम्ही, आणि ईशावास्य उपनिषदात लिहिलेले. वाचस्पती मिश्रा नावाचे मोठे प्रकांड पंडित होऊन गेले. ब्रह्मसूत्रावरची जी भामती नावाची जी टीका आहे ती त्यांनी लिहिलेली. तर त्यांचं विद्याध्ययनाचं काय विद्याभ्यसनम व्यसनम म्हणतात ना, अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. आपल्याला ही दोन व्यसनाचाच आपण विचार करत नाही. बाकी चहा कॉफी दूध आणखी बाकी आणखी तर दुसऱ्याच गोष्टी सगळ्या बाकीची व्यसनं असतात आपल्याला. हेच व्यसनं नसतात. पण त्यांना विद्येचं व्यसन, सतत चिंतन, सतत लेखन, सतत वाचन असं चालू असायचं. लग्न झालं त्यांचं, बायको घरात आली. आई होती तो पण आई सगळं करत होती. पुढे बायको आली, बायको करायला लागली, आई गेली. वृद्धापकाळ झाला त्यांचं झालं. आणि त्या माऊलीने सुद्धा यंत्रासारखं सगळं करावं की कुठंही त्यांना कुठंही उणीव म्हणून काही पडू देऊ नये. जेवायची वेळ झाली, जेवायच्या वेळेला लगेच जेवायच्या वेळेला म्हणजे ते म्हणतील ती गोष्ट नाही, सांगितल्यावर नाही, मनाने की आता त्यांना हे लागेल, आता त्यांना हे करायला पाहिजे, आता त्यांच्यासाठी असं पाहिजे. एक वेळ अशी आली की संध्याकाळची वेळ झाली किंवा दिवाळी झाली असेल समजा, आणि ते जे काही लिहित वाचत बसलेले होते ते समयी जी लावून ठेवलेली होती त्या समया दोन लावलेल्या, त्यातलं एक समय त्यातलं दिव्यातलं तेल संपलं. त्या वाद केली आणि दिवा शांत झाला. त्या बाईच्या ते लक्षात आलं. तिने पटकन ते दिवालानं आणलं, तेल आणलं, ते समय घालून लावलं. ती समयी लावल्यावर त्या बाईचा चेहरा ह्या ग्रस्ताला दिसला. आणि कोण तुम्ही म्हणून विचारतो तो ग्रस्त, जो नवरा आज लग्नाला 40 वर्ष झाली आहेत, आणि तो नवरा त्या बाईला विचारतो की कोण तुम्ही, काय झालं असेल त्या बाईचा विचार करा. मी नेहमी त्याच्यासाठी उदाहरण सांगते की आपला नेहमीच्या येण्याजाण्यातला मनुष्य आहे. रस्त्याने जाता जाता भेटतो, त्याला वेळ नाही आहे म्हणून तो फक्त हात करतो आणि पुढे जातो. आपल्या मनामध्ये काय येतं, माजलाय बेटा, साधं ओळख द्यायला तयार नाही, दोन शब्द बोलायला तयार नाही, असं आपल्या मनामध्ये येतं. तिसऱ्या माणसांच्या विषयी लग्न होऊन बायको ही घरात आलेली बाई आहे, तिला हा नवरा विचारतोय कोण तुम्ही. काहीही म्हणजे मला तर शब्दच नाही मला सुचत खरंच.
आणि हे ऐकल्याबरोबर ती बाई कोसळली, अक्षरशः दुःखाने कोसळली. मग त्यांनी सावध केलं तिला आणि मग म्हणाले की माझी पत्नी तू भावती तर नाहीस? अरे अरे खूप आयुष्य मी वाया घालून तुझ्यासाठी काही मी करू शकलो नाही, आता एकच करू शकतो म्हणाले की मी ब्रह्मसूत्राची टीका लिहिली ना, तिला तुझं नाव देतो आणि म्हणून त्यांनी ते ब्रह्मसूत्राच्या टीकेला बामती नाव दिलं. मला सगळा इतका त्याग आत्ताच्या काळामध्ये नाही अभिप्रेत तुम्हाला, नाही तुम्हाला अभिप्रेत नाही. म्हणजे मला आठवतं की आपण एकाने प्रश्न विचारता असं कुठं असतं काय? 40 वर्ष नवऱ्याला बायको माहिती नाही, बायकोला नवरा माहिती नाही. बायकोला नवरा माहिती आहे आणि ती सेवा करते सगळी, पण त्याचं दुसरीकडं गुंतलेले मन लेखन वाचनाकडे, त्यामुळे त्याला बायको माहिती नाही. असं कुठं असतं काय? म्हणजे असं कुठं असतं काय? म्हणजे आपण अशी चरित्र असतात याची कल्पनाही आपण करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही की इतका त्याग असू शकतो टोकाचा. म्हणजे त्या पसंतात त्याग धर्म हा संयम भूषण, स्वभाव भावा की प्रेमळपण, उलट पतीच्या कधी न असावे, इतर सर्व मग यात समावे. त्या तिरुवल्लुवरांची गोष्ट आपण कर्मयोगाच्या पुस्तकात लिहिलेली. ते म्हणाले तिरुवल्लुवर म्हणून दक्षिणेतले मोठे सत्पुरुष होऊन गेले, संत सत्पुरुष होऊन गेले. मागच्या त्या कोरोनाच्या एका भाषणात तिरुवल्लुवरांची कविता मोदी सरांनी उल्लेख केली होती, पंतप्रधानांनी उल्लेख करून सांगितली होती कविता. त्यांच्याकडे खूप माणसांची ये जा असायची. एक तरुण आला आणि त्यांनी प्रश्न विचारला की म्हणाले संसार सुखाचा कशाने होतो? म्हणजे एक उत्तर राहिला 2 दिवस, राहिला 2-3 दिवस. घरामध्ये त्यांची बायको होती, त्यांचं पोष्ट्याचं हातमाग होतं, ते मागावर मिळाले बसायचे. आता दोघांचं तिने कधीच शब्द त्यांचा खाली पडू दे नाही बायकोने. हा मुलगा तिथे राहिलेला होता, तरुण मुलगा, तो सगळं पाहत होता. 3 दिवस झाले. तो म्हणाला तर 3 दिवस झाले तर मला घरी जावं लागेल म्हणाला. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही. मला राहा म्हणला 2-3 दिवस राहिलो मी, पण माझ्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही. अरे कसं उत्तर दिलं नाही मला? नाही, त्यामध्ये एक घटना झाली की दुपारी भर 12 वाजताची वेळ आणि ते मागावर विणायला बसले, त्यातला त्यांचा धागा तुटला. आता धागा तुटला तर काय, दुसरा धागा घ्यायचा, ते जोडायचं सुरू करायचं पुन्हा. त्यांनी बायकोला हात मारला, म्हणाले अगं दिवा घेऊन ये बरं, मला इथे धागा तुटला ते दिसत नाही आहे मला. तिने दिवा आणला, त्यांना जसं पाहिजे तसा तो दिवा धरला, त्यांनी तो धागा बांधला आणि त्यांचं काम पुढे सुरू केलं. आणि तो मुलगा म्हणतो की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. ते म्हणाले अरे आता काय बघितलंस तू, अशी बायको असेल तर संसार सुखाचा होतो. तुम्ही कोणीही कल्पना करू नका अशा बायका मिळतील म्हणून, त्याचा संसारच होणार नाही. हा प्राचीन काळ आहे हा, फक्त ऐकून ठेवायला. उलट पतीच्या कधी न सावे, इतर सर्व मग यात समावे. तुम्ही घराच्या असा स्वामिनी, आयतसा व्यय घ्यावा मन स्वमनी. सम्राज्ञी शशुरे भव, सम्राज्ञी ननांदरी भव, असं त्या लग्नाच्या विवाह मंत्रामध्ये सांगितलेलं की घराची तू सम्राज्ञी हो. सम्राज्ञी म्हणजे काय, गेल्या गेल्या लगेच तिजोरीची किल्ली मागायची नाही, प्रेमाने सगळ्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करायची, आपोआपच सगळे मानतात. सन्मानावे पालन करणे कुलधर्माचे, आयत साव्यय घ्यावा समनी. की तुम्ही घराच्या सम्राज्ञी, घराच्या स्वामिनी बना आणि आपल्याकडे काय किती येतं, किती आपल्याला खर्चावं लागेल, किती शिल्लक पडायचं आहे, या सगळ्याचा विचार बाईंनी घरातल्या करावा लागतो. आणि पुरुष पैसा कुठून आणतो याचा विचार जर बाई करेल तर भ्रष्टाचार नावाची गोष्ट निर्माणच होणार नाही, निर्माणच होणार नाही. तिलाच नाना गोष्टीची हाव असते आणि मग ते नेहमीच्या उत्पन्नातून ते होत नसेल तर त्यांनी नवऱ्याने काही करून ते आणलं की तिला चालतं ते. आणि तो जसं जसं हे चालत जाईल तसं तसं नवऱ्याची प्रवृत्ती वाढत जाईल हे भ्रष्टाचाराची. पालन करणे कुलधर्माचे, सन्मानावे पद्धतीचे. घरामध्ये आलेला अतिथी जो आहे तो अतिथी देवो भव, अतिथी हा देवासारखा आहे, त्याचा सन्मान करा. सती देवकी पुण्य बळेसी, तुम्हाला भल्या अनुकरणाने, आचरणे निज सुखवा त्याते.
पावनवाणी यशोमतीची सकल जणी नारी सविसाची नयन जलाने भिजवित चरणा भामेने तिज केले न म्हणा. सत्यभामा जी आहे तिला कृष्ण आपल्या मुठीत राहावं वाटत होतं आणि कुणाच्या मुठीत राहणार. ऋषिकेश आहे ते इंद्रियजा चाळवू न शकली असे यांचं सामर्थ्य ते कोणाच्या वशामध्ये राहणार. म्हणून तिला आता तिला रहस्य कळलं. म्हणजे याला मुठी ठेवण्याचं तर हे रहस्य मला कळलं. तिला आनंद झाला त्याचा. आनंदी प्रियजन सहवासे 4 दिवस गेले क्षण जैसे निराहार राहून जप करीती दाने देती बहुविधरीती. आणि मग सांज जाहली कशी अवेळी चाराही नच घेती घरट्यासी परतली पाखरे दीन रवे ग्रहण लागलं. ग्रहण लागले सूर्यावर खग्रास ग्रहण होतं. सूर्यावर राहू संबंध आडवा आला ग्रहण झालं त्यामुळे संबंध अंधार पडू लागला. आता अंधार अचानक कसा पडला. पक्षी रानामध्ये गेलेले आहेत आणि अंधार पडल्याबरोबर कासावी झाले ते घराकडे परतायला पाहिजे ना घरट्याकडे. घरट्यासी परतली पाखरे दीन रवे किल बिलती जय हरी सुखकंदा बिंब होतसे लाल काळसर वातावरणही झाले धुसर उदास भासे जन जगती सारे पडले होते अगदी वारे. सगळं वातावरण जसं काय म्हणजे त्याला अस्वस्थ करणारं वातावरण असतं त्या ग्रहण काळामध्ये. आणि म्हणूनच काही पारमार्थिक कृत्य धार्मिक कृत्य करायला सांगितले. फार वेळ की टिकल सृष्टीची खिन्नता परीही फार वेळ की टिकली नाही. दिसू लागले हास्यरवीचे धैर्य चळेनच कधी सुजनांचे. लोकांनीही केली स्नाने पाप बळाले या भावाने. यात्रिकासनच छळती कोणी धर्म दक्षिणेसाठी व्यंगाचे निज करून भांडवल कुणी ना भरती पेटी जे हरे. कुणी लोळे असतात कुणी पांगळे असतात कुणी आंधळे असतात. आपल्याच व्यंगाचं भांडवल करून द्यावं पैसा आंधळ्याला पैसा द्या भगवान काय नाना प्रकारची गाणी म्हणत काय करत ते करत व्यंगाचं भांडवल करून माणसं पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्या त्या ठिकाणची जी पंडे लोक आहेत ते हा आलेला यात्रेकरू याला मी कसं लुटीन असं त्यांनी चंगत बांधलेलं असतं. ते जगन्नाथपुरीला मी जायचं तर मला जगन्नाथपुरीला त्यावेळेला माझ्या भाच्याने सांगितलं तुझी पर्स बीर सांभाळून राहत जा म्हणाले. खिशातनं माझ्या पैसे काढून घेतले म्हणलं ते पंडेने दक्षिणा देण्यासाठी. परवी राहून उभे जला ते हरिने अर्पिले हरिने जपिले गायत्री ते सर्व काळ राही उपवासी धन्य वाटले धर्मविधीसी. भगवंतांनी निराहार राहून गायत्री मंत्राचा जप केला. म्हणजे त्या अनुष्ठानालाच धन्य वाटलं की भगवंतांनी आपल्याला जवळ केली. गोपगणांच्या हृदयासी व्याकुळता ये भारी रीती कवळन निज हृदयासी पुन्हा पुन्हा गिरीधारी जय हरी सुखकंदा. आता परस्परांचा निरोप घेऊन सगळं हे संपलंय. अनुष्ठानं झाली सगळ्यांची. ग्रहणात पर्व काळ संपलेला आहे. आता प्रत्येक जण आपापल्या गटाप्रमाणे परत चालले. तर गोकुळांना मोठं गोकुळच्या लोकांना मोठं अवघड झालं. कृष्णाला पुन्हा पुन्हा आलिंगन देतात. होच विण्याये दूरवरी हरी घेई लोळण नंद पदावरी निज शेल्याने गोपजनांचे नयन कुशी श्रवती. स्वतःचे डोळे उघडतायत आणि आपला शेलाच घेऊन भगवंत त्यांचे डोळे पुसतात गोपजनांचे. कसे तरी शेवटी एकदा ब्रज परते सहनंद यशोदा वळुनी मागे बघती विव्वल मार्गा भिजवी नेत्रा. रस्ते ओले झाले त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने एवढं पाणी वाहून गेलं. मध्ये तेज येस नवे तेज ये श्रीकृष्णासी गोपजनांच्या प्रिय सहवासी सेवन करिता दिव्य रसायन भरे ओज उत्साहे जीवन. बॅटरी चार्ज झाली भगवंताची गोपांच्या सहवासात राहिल्यामुळे. पर्व एक सरले ग्रहणाचे वेध लागले परी दुसऱ्याचे संकट कधी एकटे न येई कळप कर्ण जणू असते तेही. एक आता हा पर्व काळ संपला नंतर दुसरा पर्व काळ त्याचं जवळ आलं म्हणाले. म्हणजे त्यांनी काहीतरी अपेक्षित ठेव त्या भूमीने काहीतरी अपेक्षा केली. इतकी माणसं इथं येऊन गेली आणि एकाचही रक्त सांडलं नाही. आपा वर्णन करतात रुचले न कुरुक्षेत्रा येऊन या लोक जागले परत योजी स्वमनी काही भूमी ती नित्य रक्तले परत. कारण परशुरामाने युद्ध केलेलं या भूमीवरच केलं होतं. 21 वेळा त्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केलेली होती. त्यामुळे इतकं युद्ध इथं झालेलं होतं इतकं रक्त इथं सांडलं होतं जणू ती भूमी ती रक्तपिपासू होती. आणि म्हणून
या पर्वकाळाला इतकी माणसं इथे आली आणि कोणाचंही रक्त न सांगता परत गेली. म्हणाले तर काहीतरी मला योजना केली पाहिजे असं त्या भूमीने ठरवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कैलासे ती मनोहरे निजपदन्यासैर्महिं पावयन् नृत्योच्छेप विकीर्ण पिङ्गलकचैः संवेष्टयन् नम्बरम् उच्चैस्तालमृदङ्गवादनरतैः संस्तूयमानसुरैः कुर्वन्ताण्डवमीश्वरो विजयतां निःश्रेयसे प्रेय न श्रेयसे प्रेयसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े. जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का बरतन कमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह लगाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं. रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं. शाक प्रेमी विपुल संविमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म का बचाना उठाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी. हम मिटाएंगे सबको कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलीक वरदा हरिविठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती